नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यागुरु अकॅडमीवर तुमचं स्वागत आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जो महत्त्वाचा एक टॉपिक आहे चालू घडामोडी, त्या लेक्चर सिरीजमध्ये आपण आतापर्यंत राजकीय, आर्थिक, महत्त्वाच्या नेमणुका असे अनेक टॉपिक बघितलेले आहेत। त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे निधन वार्ता, कारण यावर हमखास राज्यसेवा पूर्व परीक्षेला आतापर्यंत प्रश्न आलेले आहेत आणि आपण एक्सपेक्ट करू शकतो की येणाऱ्या पुढच्या राज्यसेवेला पण यावर प्रश्न जर आला तर तो आपल्याला अटेम्प्ट करता आला पाहिजे। आता निधन वार्ता करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की जी काही महत्त्वाची व्यक्तिमत्व होती, सामाजिक क्षेत्र असू द्या, आर्थिक, राजकीय, विज्ञान, तंत्रज्ञान, अशा क्षेत्रांमध्ये एखाद्या व्यक्तीने जर का महत्त्वाची मोलाची कामगिरी केली असेल तर त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अभ्यासाबरोबरच एक सजग नागरिक म्हणून पण आपल्याला अशा मोठ्या व्यक्तींचं थोडी कामगिरीबद्दल माहिती असणे खूप आवश्यक आहे। तर आता या निधन वार्तामध्ये सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात। एक महत्त्वाचे शेती क्षेत्राचं नाव घेतलं, त्यातही हरित क्रांतीचं नाव घेतलं की एक नाव आपल्या डोळ्यासमोर येते, ते म्हणजे डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन। त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2024 मध्ये भारत सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आपला भारतरत्न तो बहाल केलेला आहे। म्हणजे आपल्याला कळेल की यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना भारतरत्न जर दिला असेल तर त्यांची कामगिरी किती महत्त्वाची असेल। तर आता यामध्ये आपण थोडक्यात त्यांचं एक कशी कामगिरी आहे त्याआधी थोडंसं त्यांचं बॅकग्राऊंड बघूयात, त्यानंतर त्यांनी काय काय कामगिरी केली तीही बघून घेऊयात आणि ही खूप महत्त्वाची आहे, सर्वांनी ही नोट डाऊन पण करायला पाहिजे। आता डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांचं वयाच्या 98व्या वर्षी आपल्याला दिसेल की 28 सप्टेंबर 2023ला निधन झालेलं आहे। आता राज्यसेवा पूर्व परीक्षेला डायरेक्ट डेट्सवर प्रश्न येत नाही, फक्त ते एक आपल्याला माहिती असावी म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे। प्रख्यात कृषीशास्त्रज्ञ आहेत आपल्याला माहिती आहे आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक, फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन असं इंग्लिशमध्ये जे म्हणतो आपण की डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांना म्हणलं जाते, त्यांची ओळखच तशी। त्यांचा जन्म जर बघितला आपल्याला तर तामिळनाडू या राज्यामधील तंजावर या जिल्ह्यात झालेला दिसतो आपल्याला 1925 मध्ये। आता त्यांच्या कामगिरीची सुरुवात होते 1960च्या दशकात, जेव्हा भारतात एकदम मोठा दुष्काळ पडला होता। आपल्याला माहिती आहे की तेव्हा आपण थोडीशी स्टोरी पण ऐकलेली असते की ते 60चा इतका दुष्काळ होता की तेव्हा जे आपले पंतप्रधान होते तेव्हाचे शास्त्रीजी, त्यांनी एक टाइम जेवण करा असं जनतेला आवाहन केलं होतं आणि जनतेने ते ऐकलं पण होतं। त्यावेळेस आपल्याला दिसते की 1972 ते 1979 मग या काळात काय झालं तर जी IARC म्हणजे भारतीय कृषी संशोधन परिषद आहे त्याच्या अध्यक्षपदी त्यांनी काम केलं। म्हणजे त्यांनी तेव्हा दशकामध्ये दोन गोष्टी केल्या की दुष्काळ निवारण करण्यासाठी काय कामगिरी करता येईल, त्याबरोबरच मग काही संशोधन करण्यासाठी या परिषदेचे अध्यक्ष म्हणून पण झाले। तिथे सर्वात मोलाची कामगिरी तेव्हा दिसते आपल्याला की तांदळाच्या वाढीव उत्पादन देणाऱ्या जातीचा त्यांनी शोधण्यात महत्त्वाचा वाटा आहे। तेव्हा ज्या काही आपल्या इकडे तांदूळ आणि गहूचं पीक घ्यायचं त्याचं उत्पादकता खूप कमी होती, मग त्यामध्ये संशोधन करून भारतीय जमिनीमध्ये भारतीय जी माती आहे त्यात कोणता तांदूळ जास्त येऊ शकतो त्यामध्ये काय आपल्याला रिसर्च करता येईल। मग जे बायोटेक्नॉलॉजी क्षेत्र असते त्याचा उपयोग करून मग नवीन ज्या ब्रीड डेव्हलप करण्यात आल्या तांदळाच्या गव्हाच्या, त्यामुळे आपला जो आहे तांदळाच्या वाढीव उत्पादन सुरू झाले आणि आपली जी काही दुष्काळामध्ये जे खूप अन्नधान्य कमी उत्पादन व्हायचं तो प्रश्न सोडवण्यात महत्त्वाचा त्यांनी वाटा उचलला। त्यानंतर त्यांनी चेन्नईमध्ये एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची पण स्थापना केली, जिथे ते वेगवेगळ्या गोष्टीवर संशोधन करायचे कृषी क्षेत्राशी रिलेटेड। आता यांनी जे आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे की तेव्हा त्यांनी दोन केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत सी सुब्रमण्यम आणि जगजीवन राम यांच्यासोबत काम केलं। यामध्ये त्यांनी रासायनिक जैविक तंत्रज्ञानाद्वारे गहू व तांदळाच्या उत्पादकता वाढवली। म्हणजे याला आपण जे म्हणतो ना की बायोटेक्नॉलॉजी आपण ऐकलेलं असते, यामध्ये काय करतात की संकरित बी बियाणे किंवा मग बऱ्याच गोष्टीमध्ये यांचं ॲप्लिकेशन आहे बायोटेक्नॉलॉजी या सेक्टरचं। तर त्याचा उपयोग करून त्यांनी गहू व तांदळाची उत्पादकता वाढवण्यासाठी नवीन काही जातींचा पण शोध लावण्यामध्ये रिसर्च केला, संशोधन केलं। त्यानंतर प्राणीशास्त्र कृषी या दोन्ही विषयात पदवीधर असलेले स्वामीनाथन यांनी तांदळाच्या उच्च उत्पादक जाती विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। 2007 ते 2013 मध्ये त्यांनी राज्यसभेवर सदस्य म्हणून पण त्यांचं नेमणूक करण्यात आली होती। आता युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजे ही आपल्याला माहिती आहे युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्राची महत्त्वाची जी काही एक विंग आहे, एजन्सी आहे, त्यांनी त्यांना फादर ऑफ इकॉनॉमिक इकॉलॉजी म्हणजे दोन शब्द आहेत त्याच्यात, इकॉनॉमी म्हणजे काय अर्थव्यवस्था बरोबर आणि प्लस इकॉलॉजी म्हणजे काय पर्यावरण, असं आपण सोप्या शब्दात म्हणू शकतो। या दोन्हींची जोड असणे खूप गरजेचं आहे।
म्हणजे फक्त अर्थव्यवस्थेवर भर देता येत नाही आपल्याला किंवा पर्यावरणाचंच बघता येत नाही, त्याच्यात संतुलन साधलं गेलं पाहिजे. आणि असं संतुलन साधणारी कोणती व्यक्ती असेल तर ते म्हणजे आपल्याला दिसतं डॉक्टर एम एस स्वामीनाथन. त्यामुळे त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना फादर ऑफ इकॉनॉमिक इकॉलॉजी असा त्यांना बहाल केलेला आहे, तसं त्यांना उल्लेखलं आहे. आता स्वामीनाथन जेव्हा नाव आपल्या वाचनात येते किंवा यादी आलं असेल तर त्यांच्या काही शिफारसी आहेत. जो स्वामीनाथन आयोग होता, राष्ट्रीय शेतकरी आयोग या नावाने तो ओळखला जातो, त्यामध्ये ज्या शिफारसी केल्या त्या आपल्या सर्वांना माहीत असणे गरजेचं आहे. कारण जेव्हाही शेतकऱ्यांचं कोणतं आंदोलन होते तेव्हा आंदोलनामध्ये काही मागण्या ज्या असतात त्या असतात की स्वामीनाथन आयोगाने ज्या काही सजेशन केले आहेत, रिकमेंडेशन केले आहेत त्यांची अंमलबजावणी करणे. मग त्या थोडक्यात आपण माहिती करून घेऊयात. आता त्यांनी आता आधीचं ऑब्झर्वेशन काय त्यांचं म्हणणं काय होतं की भारतात शेती क्षेत्राच्या विकासाची रणनीती ठरवताना कायम शेती उत्पादन वाढवण्यावर भर दिलेला आहे, परंतु शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याच्या मुद्द्याकडे मात्र दुर्लक्षच करण्यात आलेलं आहे. फक्त शेतीचं उत्पादन वाढणे गरजेचं नाही, शेतकऱ्याचं उत्पन्न पण वाढलं पाहिजे आणि त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. त्यामुळे उद्भवलेल्या शेती क्षेत्राची संकटाची परिणती शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमध्ये झालेली आहे. मग आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दशकांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत त्यामध्ये एक जे महत्त्वाचं कारण होतं ते काय होतं, शेतकऱ्यांचं जे खालावलेलं उत्पन्न आहे तर ते त्यांनी आयडेंटिफाय केलं. या पार्श्वभूमीवर मग 2004 मध्ये सरकारने काय केलं तर आपल्याला जे दिसतं डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली या राष्ट्रीय शेतकरी आयोग स्थापन केला आणि त्यांना सांगितलं की यावर काय उपाययोजना करता येईल याचं तुम्ही आम्हाला सजेशन द्या, तुम्ही आम्हाला याची ॲडवाईस द्या. त्या आयोगाने ऑक्टोबर 2006 मध्ये मग अंतिम अहवाल आणि 2007 मध्ये राष्ट्रीय शेतकरी धोरणाचा मसुदा तयार केला. मग या धोरणामध्ये आणि मसुद्यामध्ये काय होतं ते बघूयात आपण. तिथे दिसेल आपल्याला त्यांनी सांगितलं की शेती क्षेत्रातील प्रगतीचे मोजमाप केवळ उत्पादनाच्या आकड्यांवर नव्हे तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात झालेल्या वाढीने करायला हवे, असं त्यांनी एक मत मांडलं त्या आयोगाने. मग अजून एक सर्वात महत्त्वाचं काय, किमान आधारभूत किंमत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये MSP म्हणतो, बरोबर. MSP आपण नाव नेहमी ऐकतो, तर त्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये किमान आधारभूत किंमत. याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या उत्पन्नाची हमी देण्याची सूचना करण्यात आली. शेतकऱ्यांना शेतीमाल उत्पादन खर्चावर किमान 50% नफा मिळेल इतका हमी भाव दिला पाहिजे. म्हणजे जर का 100 रुपयाचं सर्व उत्पादन होत असेल शेतकऱ्याचं एखादं घ्यायला तर त्याच्यावर 50% म्हणजे +50 म्हणजे त्याचा भाव जो असला पाहिजे तो ₹150. 100 रुपये जर का पूर्ण खर्च आहे तर 50% नफा म्हणजे 150 रुपये तरी शेतकऱ्याला मिळायला पाहिजे, अशी MSP असली पाहिजे. शेतकऱ्याची व्याख्या करताना त्यांनी शेतमजुरांचाही समावेश करावा. या 2 शिफारसी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी संबंधित आहेत त्यामधल्या. म्हणजे एक तर सांगितली MSP की 50% नफा झाला पाहिजे आणि दुसरी की शेतमजूर यांना पण शेतकरी म्हणून तुम्ही कन्सिडर करा, नाहीतर मग या शेतमजुरांना फक्त शेतमजुरीच्या भरोशावर त्यांचं उत्पादन वाढणार नाही. तर अशा महत्त्वाच्या 2 शिफारसी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. पुढे जाऊन आपल्याला दिसेल त्यांनी शेत जमीन सुधारणा करण्यासाठी काय सांगितलं तर त्यांनी सांगितले गवताळ जमिनीवर चराईचे अधिकार, वनसंपत्ती अधिकार आदिवासी आणि पशुपालकांना देणे. तर पशूंना पण अधिकार असला पाहिजे चराईचा, त्याशिवाय प्राणी कसे जगणार. आणि बाकी वनसंपत्तीचा अधिकार आदिवासींना असलाच पाहिजे. पर्यावरण आणि खनिज संपत्तीच्या अभ्यासातून जमिनीच्या योग्य वापरासाठी एक केंद्रीय जमीन वापर समिती असली पाहिजे. कारण आपल्याला माहीत आहे की जमीन वापर करताना त्याचा विचार केला जात नाही बऱ्याचदा गव्हर्नमेंट साईडने पण आणि आपल्या सामान्य लोकांच्या साईडने पण. तर त्याच्यासाठी जमीन कशी वापर केला पाहिजे त्याला एक समिती स्थापन करा असाही त्यांनी एक सूचना दिली होती. बागायती जमिनीचा आणि वनक्षेत्राचा वापर उद्योगांसाठी करण्यापासून प्रतिबंध करण्यात आला की उद्योगांसाठी वेगळी जमीन असली पाहिजे, तिथे जी बागायती आणि वनक्षेत्र आहे ते तुम्ही वापरायला नको. आणि त्याचे परिणाम आपल्याला आत्ता दिसत आहेत की उद्योग कुठेही वाढलेले आहेत, त्यामुळे मग जे वाढणारी तापमान आहे उन्हाळ्यामध्ये, येणारे वेगवेगळे पूर आहेत ते पण कारणीभूत आहेत अशा हवामान बदलामागे. आणि त्यावर त्यांनी तेव्हाच जे काही सांगितलेल्या गोष्टी आहेत ते आत्ताही तेवढ्या सत्य तेवढ्या खऱ्या आपल्याला ठरताना दिसत आहेत. शेती खरेदी करताना कोण कशासाठी आणि किती जमीन खरेदी करते यावर नियंत्रणासाठी एक सक्षम यंत्रणा असली पाहिजे. म्हणजे यांनी सांगितलं की थोडं रेग्युलेशन असलं पाहिजे, कारण तरी माहीत असलं पाहिजे कोण कशासाठी शेतजमीन खरेदी करते. सिलिंगप्रमाणे जास्तीचा आणि उपजाऊ नसलेल्या जमिनीचे फेरवाटप करणे. म्हणजे जे विनोबा भावेंनी भूदान चळवळ केली होती की ज्यांच्याकडे खूप जास्त जमीन आहे त्यामधली थोडी तरी दुसऱ्यांकडे जायला पाहिजे, यथोचित कार्यासाठी लागायला पाहिजे, ती पण एक सूचना त्यांनी सिलिंगप्रमाणे दिलेली आहे जी कायद्यामध्ये ऑलरेडी मेन्शन आहे सिलिंग ॲक्ट्समध्ये. त्याचा वापर व्हावा आणि त्यानुसार कार्य करण्यात यावं. त्यानंतर एवढ्या मोठ्या महान व्यक्तीचे आता आपण बघूयात की त्यांना मिळालेले पुरस्कार. तर आता आपल्याला दिसेल 1961 मध्ये
शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार हा विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातला पुरस्कार त्यांना मिळाला. 67 मध्ये त्यांना पद्मश्री देण्यात आलं. 71 मध्ये रॅमन मॅग्सेसे म्हणजे एशियामधला नोबेल पुरस्कार असा मानला जातो तो. 71 मध्ये त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर 72 मध्ये पद्मभूषण, 86 मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार, त्यानंतर 1987चा पहिला जागतिक अन्न पुरस्कार म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने जो पहिला पुरस्कार सुरुवात केला जागतिक लेवलवर, त्यांना एकच व्यक्ती दिसलं ते म्हणजे डॉक्टर एम एस स्वामीनाथन, आणि जागतिक पहिला अन्न पुरस्कार त्यांना देण्यात आला 1987 मध्ये. त्यानंतर 89 मध्ये भारत सरकारचा पद्मविभूषण आणि या वर्षी 2024चा भारतरत्न देऊन त्यांचा यथोचित त्यांच्या कार्याचा आपण म्हणूयात की सत्कार करण्यात आला. तर इथे आपल्याला दिसेल की एम एस स्वामीनाथनला बाकीचे पण काही अनेक पुरस्कार मिळाले आहेत, जसं अमेरिकेमधला टायलर असेल, जपानचा हुंडा पुरस्कार, 97 मध्ये फ्रान्स सरकारचा ऑर्डर टू मेरिट ॲग्रिकोल, त्यानंतर वॉल्वो इंटरनॅशनलचा एन्व्हायरमेंट पुरस्कार असेल, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार असेल 99चा, 2000 मध्ये फ्रँकलिन डी रुझवेल्ट हे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस त्यांच्या नावाने जो दिला तो फ्रीडम मेडल, त्यानंतर महात्मा गांधी प्राइज ऑफ युनेस्को पुरस्कार असेल लंडन इथून, रॉयल सोसायटी वगैरे असे जागतिक लेवलवरचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. त्यांचं काम एवढं मोठं आहे की आपल्याला दिसेल की विज्ञान क्षेत्रातील जवळपास 14 प्रमुख विज्ञान परिषदांनी त्यांना मानद सदस्य दिले. आता हे मानद सदस्य खूप महत्त्वाचं आहे आणि 1-2 नाही तर 14 प्रमुख विज्ञान परिषदांनी ज्या आहेत कॉन्फरन्सेस त्यांनी त्यांना मानद सदस्य दिलं आहे. आणि विविध विद्यापीठाकडून त्यांना 81 मानद डॉक्टरेट आहेत, म्हणजे 81 PhD बहाल केले आहेत. आणि ह्या PhD एकदम चांगल्या विद्यापीठाने केलं आहे, असं नाही की कोणतं तरी विद्यापीठाने एक PhD दिलं आहे, तर त्यांच्याकडे 81 PhD आहेत असं आपण म्हणू शकतो. याहून कळते की त्या व्यक्तीने किती त्या क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी केली आहे. आता आपण अवॉर्ड्स पुरस्कारचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, परंतु आता भारतरत्न यांचं नाव आलं आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन. तर 2024 मध्ये 5 जणांना भारतरत्न मिळालेला आहे. त्यांची एक थोडक्यात ओळख करून घेऊयात आपण आणि लगेच पुढे जाऊयात. कर्पूरी ठाकूर जे आहेत बिहारचे माजी मुख्यमंत्री, त्यांना एक यावर्षी देण्यात आलेला आहे. लालकृष्ण अडवाणी जे आपल्याला माहीत आहे डेप्युटी प्राईम मिनिस्टर होते वाजपेयीजींच्या कार्यकाळामध्ये. PV नरसिंहराव जे 1991च्या ज्या सुधारणा केल्या तेव्हा आपले पंतप्रधान होते PV नरसिंहराव. त्यानंतर चौधरी चरण सिंग हे पण फॉर्मर प्राईम मिनिस्टर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. असे 4 आणि डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे. तो आपण डिटेलमध्ये पुरस्कार या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. आता आपण बघितलं की विज्ञान क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी करणारे कृषी क्षेत्रामध्ये जसे डॉक्टर एम एस स्वामीनाथन आहेत, तसंच आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आहेत. यांची कामगिरी आणि यांचा जर जीवन प्रवास बघितला आपल्याला तर तो पण एक प्रेरणादायी आहे. म्हणजे पक्षीय राजकारण जर आपण बाजूला ठेवलं तर काही व्यक्तींमध्ये काही जी एक धडपड असते करण्याची ती आपल्याला यांच्या आयुष्यातून दिसून येईल. जेव्हा तुम्ही पूर्ण बघणार यांचं तेव्हा तुम्हाला कळेल की नक्कीच यांची कामगिरी जी आहे ती त्यांच्या जीवनाचा प्रवास आहे तो प्रेरणादायी आहेच. तर त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दिसेल की त्यांचं आत्ता फेब्रुवारी 2024 मध्ये निधन झालं आहे. 86 वर्षाचे होते. त्यांचा जन्म जो आहे तो रायगड जिल्ह्यातील नांदवी या छोट्याशा गावी झाला होता. आता आपल्याला दिसेल की मनोहर जोशींचे सुरुवातीचे आयुष्य अत्यंत संघर्षमय होतं. त्यांनी काही काळ माधुकरी म्हणून व्यतीत केला होता. 10वीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावरती 11वीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले, परंतु घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे त्यांनी तिथे एक कोचिंग क्लास होता सहस्त्रबुद्धे, त्या ठिकाणी एक साधी शिपायाची नोकरी सुरू केली. म्हणजे आपल्याला दिसते की सुरुवात कुठून आहे तर एका शिपायाच्या नोकरीने, की जिथे बाहेर उभं राहून काहीतरी काम करायचं असेल. म्हणजे जीवनाचा प्रवासच बघा की शिपायाच्या नोकरीपासून. त्यानंतर कीर्ती महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण घेतलं, मग स्वतःच काम करत करत शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबई महापालिकेत मग अभ्यास करत करत क्लार्क या नोकरीवर गेले. म्हणजे बघा सुरुवात कुठून आहे आता शिपाई, नंतर कुठे गेले तर मुंबई महानगरपालिकेत क्लार्क म्हणून जॉईन झाले. म्हणजे तिथे त्यांना मुंबई महानगरपालिकेची बरीच माहिती झाली असेल. वयाच्या 27व्या वर्षी नंतर LLB म्हणजे लॉमधलं वकिलीचं पण एज्युकेशन त्यांनी घेऊन टाकलं. ते करत करत पुढे मग शिक्षक म्हणून काही दिवस कार्य केलं. त्यांनी नोकरी सोडली शिक्षकाचे आणि एक स्वतःचे कोहिनूर क्लासेस काढले, जे तांत्रिक शिक्षण घेणारे जे काही तरुण युवक आहेत, वंचित शिक्षणापासून असणारे गरीब, त्यांना त्यांनी पायावर उभं करण्यासाठी मदत केली. त्यानंतर मग 1967 मध्ये इथे दिसेल आपल्याला की ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले आणि शिवसेनेत सामील झाले 1967 मध्ये. त्यानंतर मग त्यांनी त्यांचं काम बघून ते 2 वेळा नगरसेवक झाले मुंबईमध्ये आणि 76 मध्ये मुंबईचे महापौर बनले. म्हणजे ज्या महानगरपालिकेत त्यांनी क्लर्क म्हणून जॉईन केले होते तिथे लगेच ते 76 मध्ये दिसतील काही वर्षांच्या प्रवासात महापौर झाले.
त्यानंतर 2 वेळा विधान परिषद आणि 2 वेळा विधानसभा, म्हणजे दोन्ही जे सभागृह आहेत आपल्या विधिमंडळाचे, त्या दोन्ही याच्यात 2-2 वेळा ते MLA म्हणून राहिले, आमदार म्हणून राहिले. त्यानंतर लगेच 90 ते 91 मध्ये आपल्याला दिसेल विधानसभेचे विरोधी पक्षनेते, म्हणजे त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सक्षम काम केलेलं दिसते आपल्याला 90 ते 91 मध्ये. लगेच मग 1995 ते 99 जे महाराष्ट्रात पहिलं म्हणजे आपण म्हणूयात की बिगर काँग्रेस सरकार आहे. त्याआधी एक पुलोदचं बनलेलं होतं, परंतु पूर्ण 5 वर्ष टिकणारं हे जे सरकार बनलं होतं त्यामध्ये मग ते शिवसेना पक्षातून येणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांनी पहिले बिगर काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं. तसं बघितलं तर आपल्याला दिसते की शरद पवार यांचा पुलोद पक्ष बिगर काँग्रेसीच होता, त्यामुळे हे दुसरे म्हणायलाही हरकत नाही आहे. परंतु बिगर काँग्रेसी त्यांना एक बॅकग्राऊंड जे होतं ते काँग्रेसचं होतं. हे पूर्णतः काँग्रेसपेक्षा वेगळं असणारं सरकार होतं 95 ते 99, आणि तिथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आपल्याला दिसतात. त्यानंतर 99 ते 2002 मध्ये ते केंद्रात जेव्हा वाजपेयी सरकार प्राईम मिनिस्टर होते तेव्हा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री पण बनलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर 2002 ते 2004 मध्ये ते लोकसभेचे अध्यक्ष राहिले. म्हणजे लोकसभेमध्ये गेल्यानंतर सर्वात रिस्पेक्टेड पोस्ट कोणती आहे तर त्या सभागृहाचे अध्यक्ष, म्हणजे इतक्या वरपर्यंत ते लोकसभेमध्ये पण गेलेले आपल्याला दिसतात. त्यानंतर 2006 ते 12 जे एक सभागृह राहिलं राज्यसभा त्याचेही खासदार झाले आणि तिथलचाही त्यांनी अनुभव घेतला. म्हणजे आपल्याला दिसते की एका शिपायाच्या नोकरीपासून तर क्लार्क, महापौर, विधान परिषद, विधानसभा, अपोजिशन लीडर, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, केंद्रीय अवजड मंत्री म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर, लोकसभेमध्ये लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचा जो अनुभव राहिला तो पण घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला दिसेल की एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं तर ती बरीच वर जाऊ शकते जर त्यांच्या प्रयत्नांनी केली तर. आणि तेच एक उदाहरण दिसेल आपल्याला मनोहर जोशी यांच्या उदाहरणातून. तर बाकी मग त्यांच्या याच्यात बऱ्यापैकी आपल्याला जर का प्रश्न आला तर आला पाहिजे, कारण हे दोन्ही व्यक्तिमत्व जे आहे डॉक्टर एम एस स्वामीनाथन आणि मनोहर जोशी, यावर प्रश्न एक्सपेक्ट करू शकता तुम्ही. हे चांगलं करून जा. यावर अधिक माहिती तुम्हाला मिळाली तर ती तुमच्या नोट्समध्ये ॲड पण करायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. आता आपण बघूयात साहित्य क्षेत्रामधील काही महत्त्वाचं व्यक्तिमत्व. ते दिसेल आपल्याला नाधो महानोर. त्यांचं खरं जे पूर्ण नाव आहे ते दिसेल आपल्याला नामदेव धोंडो महानोर असं नाव आहे, पण त्यांना नाधो महानोर याच नावाने ओळखलं जाते. त्यांचं 81व्या वर्षी निधन झालं ते आपल्याला माहीत आहे. प्रसिद्ध कवी आहेत, गीतकार आहेत, आणि त्यांचा जन्म जो आहे तो आपल्या छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील पळसखेडे इथे झालेला दिसतो आपल्याला. त्यांनी राजकीय कारकीर्द म्हणजे त्यांनी विधान परिषदेवरही काम केलेलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते जे आहेत ते 78 ते 84 आणि 90 ते 95 या काळात साहित्यिक कलावंत जे आपण नियुक्ती केली जाते त्या क्षेत्रातील व्यक्तींची, तशी त्यांची नियुक्ती झालेली आपल्याला दिसते. साहित्यिक प्रश्नाबरोबर त्यांनी शेती क्षेत्रातील अनेक प्रश्न सभागृहात मांडले, कारण त्यांचा आपण म्हणूयात की कविता बनवणे आणि त्यांनी जे काही गीत बनवले ते शेती या क्षेत्राशी संबंधित बरेच त्यांची पुस्तके पण फेमस आहेत. त्यामध्ये आपल्याला इथे दिसेल बघा रानातल्या कविता, असं त्यांचं म्हणजे शेती क्षेत्रावर बरंच त्यांची आवड होती, त्यावर लिखाणही ते करायची. वेगवेगळ्या संमेलनाच्या अध्यक्षपदी पण राहिले आहेत. औदुंबर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी, त्यानंतर पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आणि दशदिवसीय ई साहित्य संमेलन जे झालं होतं 2014 मध्ये त्याच्या अध्यक्षपदी राहिलेले आहेत. आता प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस कुठे आहेत राज्यसेवेला, तर त्यांची साहित्य संपदा वगैरे यावर थोडा फोकस आपल्याला असला पाहिजे. त्यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता होता तर रानातल्या कविता, ज्या 1967 मध्ये तो पब्लिश झाला होता असं म्हणू शकतो आपण. इतर काव्यसंग्रहामध्ये वही, पावसाळी कविता, त्यांची एक फेमस कादंबरी आली होती गांधारी नावाची 1972 मध्ये, आणि लोकगीतांचे संकलन जे केलं आहे ते पळस रोडची गाणी या नावानेही फेमस आहे. त्यानंतर त्यांच्या अनेक बाकीच्या कविता संग्रह जर बघितलं, त्यांना टोपणनाव रानकवी याने ओळखलं जाते, कारण रानातल्या कविता वगैरे त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्यामुळे त्यांना रानकवी असंही टोपणनाव देण्यात आलं होतं. त्यानंतर कविता संग्रहामध्ये अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवे लागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, हे असे अनेक कविता संग्रह त्यांचे फेमस आहेत. त्याबरोबर शेती क्षेत्राबद्दल त्यांनी जे पुस्तकं लिहिली तिथे कापूस, खोडवा आणि शेती, आत्मनाश आणि संजीवन ही त्यांची एक महत्त्वाची शेतीविषयक पुस्तकं आपल्याला दिसून येतात. त्यांनी व्यक्तिचित्रांपर पुरस्कार लिहिले, ज्यामध्ये यशवंतराव आणि मी, शरद पवार आणि मी अशी महत्त्वाची पुस्तके आपल्याला दिसून येतात. कथासंग्रहामध्ये गपसप, गावातल्या गोष्टी, पक्ष्यांचे लक्ष थवे, त्या आठवणींचा झोका अशी त्यांची फेमस पुस्तके आपल्याला दिसतात. त्याबरोबरच त्यांचं एक शेतकरी दिंडी नावाचं पण ऐतिहासिक दस्तऐवज असंही पुस्तक फेमस आहे. तर असे अनेक पुस्तके आहेत, त्यामधली महत्त्वाची पुस्तके इथे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांसाठी महत्त्वाची गाणी लिहिलेली आहेत आणि ती बरेचदा आपल्याला माहितीही असतात.
खूप फेमस गाणी आहेत ती, जसं की मी रात टाकली, नीचं लिंबू, आम्ही ठाकर ठाकर, हे पण शेती रिलेटेड बरंच एक फेमस गाणं आहे जुनं. जांभूळ पिकल्या झाडाखाली असेल, चिंब पावसानं रानं झालं आबादानी, हे पण एक बरंच गाणं फेमस आहे त्यांनी लिहिलेलं मराठी. दूरच्या रानात केळीच्या पानात, अशी बरीच गाणी जी आपली ऐकलेली आहेत. याबरोबरच अनेक गाणी लिहिलेली आहेत, पण ही फेमस गाणीच तिथे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते कोण आहेत तर रानकवी नादो महानोर यांनी लिहिलेली गाणी आहेत ती, त्यांच्या कविताच आहेत त्या, त्यांची गाणी झाली. आता त्यांना पुरस्कार आणि सन्मान जर बघितला आपण, ते 1985 मध्ये त्यांना कृषीभूषण हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यांना 91 मध्ये वनश्री जो आहे तो पाणलोट पर्यावरण क्षेत्राबद्दल जो पुरस्कार आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार, त्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान असेल, पानझड्या पुस्तकातील त्यांना साहित्य अकादमीचा पण पुरस्कार मिळाला, जो एक महत्त्वाचा साहित्यामधला पुरस्कार आपल्याला माहीत आहे. त्यानंतर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार असेल, किंवा मग मराठवाडा भूषण पुरस्कार, अनंत भालेराव स्मृती पुरस्कार, अशी अनेक पुरस्कारांनी त्यांचं कार्य गौरवण्यात आलेलं आपल्याला दिसते. तर असं यानंतर आपल्याला दिसेल की अजून एक महत्त्वाचं लेखक आणि विचारवंत आपल्याला दिसतील, प्राध्यापक हरी नरके, जे पुणे युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचे एक प्रोफेसर पण होते. यांचं जे महत्त्वाचं लेखन आहे ते महात्मा फुले यांच्यावर त्यांनी केलेलं भरपूर आहे, त्यासाठी ते बरेच ओळखले जातात. त्या क्षेत्रामध्ये त्यांनी बराच रिसर्चही केलेला आहे, संशोधनही केलेलं आहे. त्यामुळे इथे तुम्हाला दिसेल मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते पण होते ते महत्त्वाचे, आणि मराठी ब्लॉगर पण होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते, म्हणजे त्यांचा जो एरिया होता फोकस अभ्यासाचा तो महात्मा फुले यांच्याबद्दल सखोल संशोधन करणे. महाराष्ट्र राष्ट्र मागासवर्ग आयोगाचे ते सदस्य म्हणून पण राहिलेले आहेत. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर ते उपाध्यक्ष म्हणून पण कार्यरत होते. त्यानंतर त्यांची जी महत्त्वाची पुस्तकं आहेत त्यामध्ये महात्मा फुले यांची बदनामी एक सत्यशोधन या नावाचं पुस्तक आहे. महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा आणि समग्र महात्मा फुले हे दिसेल तुम्हाला इथे, महात्मा फुले समग्र वाङ्मय असं एक महत्त्वाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाची मराठी भाषा रिलेटेडची समिती होती, रंगनाथ पठारे समिती, त्याचे प्रमुख समन्वयक म्हणून पण त्यांनी कार्य केलं आहे. आता ही कशासाठी होती तर मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू याप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी एक गव्हर्नमेंटने जी समिती नेमली होती, रंगनाथ पठारे समिती, त्याच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून यांनी योगदान दिलं आहे. म्हणजे जी क्लासिकल लँग्वेज म्हणतो तो दर्जा मिळाला तर बरेच तुम्हाला फायदे होतात. मग मराठी भाषेला मिळवण्यासाठी ते प्रूव्ह करावं लागते, जे काही क्रायटेरिया आहेत की किती जुनी भाषा आहे, त्यामधलं साहित्य किती ओरिजिनल आहे, तर ते करणारी जी समिती होती रंगनाथ पठारे, त्यामध्ये समन्वयक म्हणूनही यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर एक साहित्य क्षेत्र जसं बघितलं आपण, तसंच आपल्याला आता सायन्समध्ये त्यातही मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक हा जो शब्द सांख्यिकी म्हणतो आपण, त्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे CR राव. तर CR राव यांचं आत्ताच, महान गणितज्ञ यांचं आत्ताच निधन झालं वयाच्या 103व्या वर्षी. गणितातील पहिली MA ची पदवी त्यांनी आंध्र विद्यापीठातून, दुसरी MA ची पदवी जी आहे ती सांख्यिकी संस्था ISI कोलकाता या विद्यापीठातून मिळवली. अशा 2 MA च्या पदव्या मिळवल्यानंतर त्यांनी जे आपले फेमस महालनोबिस आहेत, जे आपल्याला दिसतात की फर्स्ट स्टॅटिस्टिक आपला आयोग आहे त्यामध्ये महत्त्वाची कामगिरी करणारे, दुसरं 5 इयर प्लॅन पंचवार्षिक योजनेमध्ये महत्त्वाचं योगदान देणारे महालनोबिस जे आहेत, जे पंतप्रधान नेहरूंना एकदम सल्ला देण्यासाठी असायचे तर स्टॅटिस्टिकमधला किंवा अर्थव्यवस्थेमधला, त्या महालनोबिस यांच्यासोबत त्यांनी स्टॅटिस्टिकल प्रॉब्लेम्स ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन या शीर्षकाचा प्रबंध सादर करून केम्ब्रिज विद्यापीठात PhD पदवी मिळवली होती. त्यानंतर त्यांनी भारतीय सांख्यिकी प्रणाली, स्टेट स्टॅटिस्टिकल ब्युरो 1949 पासून पंतप्रधानांसाठी सांख्यिकी सल्लागाराची नेमणूक म्हणून त्यांची झालेली आहे. सांख्यिकी शिक्षण संशोधन, इंडियन इकॉनॉमेट्रिक सोसायटी अशा वेगवेगळ्या संस्था विकसित आणि कार्यान्वित करण्यामध्ये पण यांची महत्त्वाची कामगिरी आहे. म्हणजे त्यांनी रिसर्च तर केला, त्याबरोबर ज्या काही संस्था यांचा विकास जो करायचा होता स्वातंत्र्यानंतर त्यामध्ये मोलाची कामगिरी केलेली दिसेल आपल्याला CR राव यांनी. त्यांनी जवळपास 50 वर्षांहून अधिक मटेरियल केमिस्ट्री व हायब्रिड मटेरियल क्षेत्रात काम केलं आहे. या विषयांवर त्यांनी 85हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. म्हणजे बघा, संशोधन तर केलं, संस्थांची बिल्डिंग पण केली, आणि त्याबरोबर अशी अनेक जी केमिस्ट्री असेल, मटेरियल केमिस्ट्री वगैरे, तर त्यामध्येही अनेक पुस्तकं लिहिली. मोर दॅन 45 बुक्स त्यांनी लिहिलेत असं आपल्याला दिसेल. त्याबरोबर 1400हून अधिक त्यांचे शोधनिबंध, रिसर्च पेपर सादर करणारे राव हे इंडियातील सायन्स अवॉर्ड मिळवणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत. म्हणजे आपल्याला कळेल की यांची कामगिरी पण खूप मोठी आहे, कारण 1400
रिसर्च पेपर लिहिणं म्हणजे आपल्याला की त्या क्षेत्रामध्ये सतत ते कार्यरत आहे, सतत अभ्यास करायचे. डॉक्टर राव यांनी IIT कानपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ऑक्सफर्ड, वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया अशा वेगवेगळ्या शहरांमधील ज्या फेमस युनिव्हर्सिटी आहे तिथे पण त्यांनी शिकवलेलं, म्हणजे प्रोफेसर म्हणून पण काम केलं आहे. त्याबरोबर इस्रोसारखी जी महत्त्वाची मोठी संस्था आहे भारतातील त्यासाठी पण बरंच काम केलं आहे त्यांनी. हैदराबाद विद्यापीठातील त्यांनी CR राव ॲडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक अँड कम्प्युटर सायन्स ही संस्था 2009 मध्ये उभारली त्यांनी. त्यानंतर आता त्यांचं एक योगदान असणारं संभाव्यता वितरणाचे लक्षणचित्र, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॅरेक्टरायझेशन प्रॉब्लेम्स इन मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक या सहलेखित पुस्तकातून पुढे आलं त्यांचं काम. आता यावर डायरेक्ट प्रश्न येणार नाही, पण मॅथमॅटिक्स रिलेटेड त्यांचं भरपूर कॉन्ट्रीब्युशन आहे, हे आपल्याला इथे अधोरेखित करणे गरजेचं आहे. त्यातूनच मग रावांचे जे डॅमेज मॉडेल आहे, राव रुबिन प्रमेय असेल जो थेरम आहे, कॅगन, लॅन्थ्रिक, राव प्रमेय जे आपल्याला दिसतील, या सांख्यिकीला महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दिसेल त्यातून एक मोठी कामगिरी म्हणून त्याला समजले जाते मॅथमॅटिक्स या क्षेत्रामध्ये. तर हा थोडा टफ पार्ट आहे, हा थोडासा फक्त लक्षात राहू द्या. स्टॅटिस्टिक आणि मॅथमध्ये त्यांचे बरेच मॉडेल्स, थेरम आहेत, कारण आपल्याला दिसतील त्यांनी काय काय केलेलं आहे. तर गव्हर्नमेंटला पण ॲडवायझर म्हणून होते ते, त्यांनी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या उभारणीमध्ये पण कामगिरी केली, त्यांनी बुक्स पण लिहिले वेगवेगळ्या, आणि त्यामध्ये केमिस्ट्रीसारखं क्षेत्र मॅथ्स असूनही. त्यानंतर मॅथ्समध्ये इतके रिसर्च पेपर लिहिले की सायन्स अवॉर्ड मिळणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ म्हणतात त्यांना. इस्रोपासून अशा ज्या मोठ्या मोठ्या IIT सारखी संस्था आहे तिथे जाऊन त्यांनी टीचिंग केली, काम केलं. त्यानंतर वेगवेगळ्या संस्था उभारल्या अजून एक, आणि आता हे आपल्याला वेगवेगळे थेरम्स पण दिसतील. अशा प्रकारे दिसतील की एक मोठं काम असणारं नाव दिसते CR राव आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार जर बघितला आपण तर रॉयल सोसायटी सदस्यत्व 67 मध्ये, 79 मध्ये अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनचा व्लिक्स पदक मिळालं, 2002 मध्ये US नॅशनल मेडल सायन्स, भारतामधील 63 मध्ये त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, पद्मभूषण 68 मध्ये आणि पद्मविभूषण 2001 मध्ये. तर असं त्यांना एक महत्त्वाचं काम केलेलं दिसते. आता इथे बऱ्याचदा कन्फ्युजन काय होऊ शकते CR राव आणि CNR राव. तर आता CNR राव जे आहेत ते वेगळे व्यक्तिमत्व आहे ज्यांना भारतरत्न मिळालेलं आहे. तर यामध्ये कन्फ्यूज व्हायला नको, CR राव वेगळे आणि CNR राव आहेत त्यांना भारतरत्न मिळाले. कारण 1-2 पुस्तकांमध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे की त्यांनी यांना भारतरत्न मिळालेलं असं लिहिल्यात मला दिसण्यात आलेलं आहे. तर ते थोडं करेक्ट करून घ्या तुम्ही. ते नाव जरी सेम वाटत असतील परंतु हे CNR राव आहेत आणि हे CR राव आहेत. तर CNR राव भारतरत्नवाले हे वेगळे आहेत, हे आपल्याला इथे कळणे गरजेचं आहे. त्यानंतर अजून एक खूप महत्त्वाची न्यूज आहे, ते म्हणजे न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचं जे निधन झालं आहे. ह्या सर्वोच्च न्यायालयात भारताच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती होत्या. वयाच्या 96 वर्षी निधन झालं. त्यांचा जन्म जर बघितलं तर केरळमधील पंडालम येथील आहे. वडिलांनी त्यांना कायद्याचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केलं. 1950 मध्ये बार काउन्सिलची परीक्षा सर्वाधिक गुणांनी पास केली व केरळमध्ये वकिली सुरू केली. नंतर त्यांनी 1990 मध्ये डिलीट महिला शिरोमणी पुरस्कार, भारत ज्योती पुरस्कार, US इंडिया बिझनेस काउन्सिल जीवनगौरव पुरस्कार अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले 1990 मध्ये. 8 मार्च 1923 यांची जी आहे ते निथी पथाइले धीरा वनिता या नावाचा माहिती चित्रपट पण यांच्यावर प्रसारित झालेला आहे. यांच्या कामगिरी कशी झालेली आहे असा असणारा एक माहिती चित्रपट, त्याचं नाव काय, निथी पथाइले धीरा वनिता, म्हणजे मल्याळम भाषेमध्ये हा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला होता. आता त्यांची आपण कारकीर्द बघूयात की त्यांनी कसं वकिलीनंतर बार काउन्सिल असेल किंवा मग सुप्रीम कोर्टमध्ये कशा गेल्यात त्या. तर नोव्हेंबर 50 मध्ये वकिली म्हणून नावनोंदणी केली. 50 मध्ये बार काउन्सिलच्या परीक्षेत अव्वल आल्या. 58 मध्ये त्यांनी केरळमध्ये सबऑर्डिनेट ज्युडिशियल सर्व्हिस जी असते, जशी आपली MPSC ची असते तशी लॉ मधली जी आहे ती सबऑर्डिनेट ज्युडिशियल सर्व्हिस जी आहे तिथे मुन्सिफ म्हणून नियुक्ती झाली त्यांची. 1968 मध्ये त्यांनी सबऑर्डिनेट न्यायाधीश म्हणून तिथलच्या जे आहेत ती नेमणूक झाली त्यांची. 1972 मध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी, 1974 मध्ये जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, म्हणजे डिस्ट्रिक्ट जज जे म्हणतो आपण त्या पहिल्यांदा 74 मध्ये झालेले आपल्याला दिसतात. त्यानंतर जानेवारी 80 मध्ये त्यांनी आयकर अपिलीय न्यायाधिकरणाचे न्यायिक सदस्य पण झाला, जो इन्कम टॅक्स रिलेटेड जे ट्रिब्युनल्स असते तिथे. त्यानंतर 1983 मध्ये त्यांनी केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून झाला. म्हणजे आता बघा आपल्याला 74 मध्ये जिल्हा लेवलवर झालं ते न्यायाधीश, 83 मध्ये 9 वर्षांनी त्या केरळ उच्च न्यायालय तिथलं जे हायकोर्ट आहे तिथे न्यायाधीश म्हणून त्या रुजू झाल्यात. तिथून आपल्याला दिसेल पुढे 1989 मध्ये मग ऑक्टोबरच्या
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली. तिथे त्या 1992 पर्यंत होत्या आणि नंतर एप्रिल 1992 मध्ये त्या तिथून निवृत्त झाल्या. 1989 मध्ये सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांचा इतिहास घडवला त्यांनी. म्हणजे आपल्याला कळेल 1989 पर्यंत सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये कधीच कोणती महिला जज नव्हती. ह्या पहिल्या महिला जज तिथे अपॉइंट झाल्या होत्या आणि इतिहास घडवला. 1993 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून पण काम बघितलं. जानेवारी 97 ते 2001 मध्ये त्या राज्यपाल म्हणून त्यांनी तामिळनाडूच्या राज्यपाल म्हणून पण कामगिरी केली. तामिळनाडू राज्याच्या राज्यपाल या नात्याने त्यांनी राजीव गांधी हत्या प्रकरणातील 4 दोषी कैद्यांना दाखल केलं. दयेचा अर्ज फेटाळला होता तेव्हा. पुढे चालून आपल्याला दिसेल की त्यांच्या बद्दल काही ज्या महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला राज्यसेवा पूर्वसाठी लागू शकते किंवा अनेक परीक्षांसाठी यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला दिसेल देशातील कोणत्या उच्च न्यायालयात नियुक्त झाल्या त्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश होत्या. कोणतंही न्यायालय असू द्या, मग ते उच्च न्यायालय महाराष्ट्राचं असू द्या, केरळचं असू द्या किंवा मग नॉर्थ इंडिया असू द्या किंवा नॉर्थ ईस्टमधलं आसाम असू द्या, अशा कोणत्याच उच्च न्यायालयामध्ये ह्या अपॉइंट होईपर्यंत उच्च न्यायालयात कधीच कोणती मुस्लिम महिला जज म्हणून अपॉइंट झाली नव्हती. ह्या पहिल्याच आपल्याला दिसून येतात. तेव्हा उच्च न्यायव्यवस्थेतील पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश, आशियातील सुप्रीम कोर्टाच्या प्रथम महिला न्यायमूर्ती. म्हणजे पूर्ण आशियामध्ये जर का कोणत्या सुप्रीम कोर्ट घेतलं तर तिथं त्यांच्या वेळेपर्यंत कोणत्या महिला न्यायमूर्ती झाल्या नव्हत्या सुप्रीम कोर्ट लेवलवर. बार काउन्सिलच्या परीक्षेत गोल्ड मेडल मिळवणारी पहिली महिला असं त्या टाईमपर्यंत त्यांची ख्याती होती आणि त्यांच्यापासून मग बाकीच्या नंतर महिलांनी मिळवले असतील. त्यामुळे आपल्याला दिसेल की यांचं नाव हे खूप महत्त्वाचं आहे आणि व्यक्तिमत्व पण खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं क्रीडा क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व जे आत्ता त्यांचं निधन झालं ते म्हणजे बिशन सिंग बेदी. भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचे साक्षीदार आणि दिग्गज फलंदाजांना आपल्या बोटावर नाचवणारे भारताचे माजी कर्णधार, दिग्गज फिरकुपिटी म्हणजे स्पिनर जे म्हणतो आपण, तर ते दिग्गज एक स्पिनर होते आणि डावखुरे गोलंदाज होते. त्यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांचं जर बघितलं आपण तर अमृतसरमध्ये त्यांचा जन्म झाला आहे. त्यांनी 67 कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्यांनी 14 वेळा 5 बळी घेतलेले आहेत आणि 1 वेळा संपूर्ण म्हणजे 10 बळी घेतलेले आहेत आपल्याला दिसतील. असे टोटल 67 सामन्यामध्ये 266 बळी घेतले त्यांच्या नावावर आहेत. यांनी 1969-70 मध्ये या वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीमध्ये पदार्पण केलेलं आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारे बिशन सिंग बेदीबद्दल आपल्याला एवढी माहिती सफिशियंट आहे. पुढचे महत्त्वाची व्यक्ती दिसेल आपल्याला फुटबॉलपटू पेले. फुटबॉलच्या इतिहासामध्ये असं म्हणतात की सर्व काळातील सर्वात महान जर का कोणी फुटबॉलपटू असेल तर त्यामध्ये नाव घेतलं जाते पेले यांचं. आता यांच्याबद्दल माहिती काय असली पाहिजे आपल्याला पूर्व परीक्षेत जर का प्रश्न आला, ते कोणत्या देशाचे होते? ब्राझीलचे होते महान, बरोबर. बाकी वयाच्या 82व्या वर्षी कधी झालं यावर तर प्रश्न येणार नाही, हे फक्त माहितीसाठी असते. त्यानंतर एक अजून महत्त्वाची गोष्ट की त्यांचं पूर्ण खरं नाव काय होतं तर ते दिसेल आपला एडसन अरांतेस डो नसिमेंटो. आता हे नाव थोडं अवघड आहे, तर मग असं विचारू शकतात की आत्ताच एका महान फुटबॉलपटूचं निधन झालं आहे किंवा तसं देणार नाहीत की एक व्यक्तिमत्व एडसन अरांतेस डो नासिमेंटो हे कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे. असा जर का ट्रिकी क्वेश्चन आला तर आपल्याला फक्त माहीत असलं पाहिजे की हे दुसरं कोणाचं नाही तर पेले यांचं नाव आहे. म्हणजे हे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे की फुटबॉलपटू पेले यांचं हे नाव आहे. त्यांचा देश लक्षात ठेवा, ब्राझील या देशाचे होते. आणि आपल्याला लक्षात ठेवायचे गोष्टी कोणत्या आहेत अजून की त्यांनी ब्राझीलच्या जे काही त्यांनी आत्तापर्यंत विश्वचषक जिंकले त्या 3 विश्वचषक जिंकवण्यामध्ये विजयांमध्ये यांनी मोलाचा वाटा केलेला आहे. त्यामध्ये मग 58चा असेल, 1962चा असेल किंवा 1970चा असे 3 विश्वचषक विजयामध्ये त्यांनी मोलाचा वाटा केलेला आहे. अजूनही ब्राझीलच्या राष्ट्रीय संघासाठी नॅशनल लेवलवर म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जे 12 सामन्यांमध्ये त्यांनी 77 गोल केलेले आहेत ना फुटबॉलचे, ते सर्वोच्च स्कोअर आत्ता पण त्यांच्या नावावरच जमा आहे. त्यानंतर ओव्हरऑल जर का त्यांचं क्लबच्या ज्या मॅचेस असतात किंवा मग राष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस असतात, अशा 812 जे काही सामने खेळले त्यामध्ये त्यांनी जवळपास 757 एवढे गोल केलेले आहेत. म्हणजे यांची कामगिरी बरीच मोठी आहे फुटबॉल क्षेत्रामध्ये. त्यांचा नंबरही लक्षात ठेवा, जर्सीवरचा 10 आहे, जो सचिन तेंडुलकरचा पण आपल्याला दिसून येतो. तर असं आपल्याला पेले यांच्याबद्दल, एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. पुढची महत्त्वाची त्यांच्याबद्दलची माहिती जर बघितली आपण तर त्यांनी 17व्या वर्षीच
विश्वचषक जिंकणारा आत्तापर्यंत सर्वात तरुण फुटबॉलपटू ते ठरले होते. 1974मध्ये सँटोसमधून निवृत्त झाले, म्हणजे त्यांचा जो एक क्लब होता. तत्कालीन उत्तर अमेरिकेतील सॉकर लीगमध्ये त्यांनी सामील झाले काही दिवस आणि मग पुन्हा पुनरागमन केलं त्यांनी सँटोस या क्लबमध्ये. त्या फुटबॉलचे जे वेगवेगळे क्लब असतात त्यामध्ये त्यांनी बरेच वर्ष काम केलं आणि नंतर 1 वर्ष ते अमेरिकेत पण गेले होते. त्यांच्या कारकिर्दीत ते ब्लॅक पर्ल म्हणजे जो आपण म्हणतो ना मोती, काळा मोती म्हणून त्यांना ओळखलं जायचं. 1999मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने शतकातील ॲथलेटिक म्हणून घोषित केलं आहे. म्हणजे मागच्या 100 वर्षातील एक महत्त्वाचा ॲथलेटिक म्हणून त्यांचं त्या लिस्टमध्ये नाव ॲड करण्यात आलं. 20व्या शतकातील 100 सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींच्या टाइम्स यादीमध्ये पण त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे 20व्या शतकामधील 100 व्यक्तींच्या यादीत जर नाव येत असेल म्हणजे ते खूपच मोठी आणि महान व्यक्ती आहेत त्या क्रीडा क्षेत्रामधली, असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. त्यानंतर एक महत्त्वाची व्यक्ती दिसेल आपल्याला, कात्यायनी अम्मा. आता या कात्यायनी अम्मा या ज्या आहेत त्या देशभरातील पोस्टल गर्ल म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. यांचं निधन ऑक्टोबर 2023मध्ये वयाच्या 101व्या वर्षी झाले. आता त्यांनी अशी काय कामगिरी केली तर ॲक्च्युली केरळ सरकारचा अक्षर लक्षम म्हणजे मिलियन लेटर या प्रौढ साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत शाळेत प्रवेश मिळवला त्यांनी. आणि आयुष्याची 90 ते 95 वर्ष त्यांनी आधी मंदिरात, रस्ते आणि लोकांच्या घरी साफसफाई करण्यात घातली होती. त्यांनी 96व्या वर्षी शिक्षणामुळे कॉमनवेल्थची शिक्षणविषयक कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगच्या त्या दूत बनल्या. म्हणजे त्यांनी जी काही परीक्षा पास केली ती आपल्याला दिसेल, इथे दिसेल बघा. वाचन, लेखन आणि गणिताची चाचणी देणाऱ्या कात्यांनी 100पैकी 98 गुण मिळवले त्यांनी, जे प्रौढ साक्षरता आणि वयाच्या कोणत्या 96व्या वर्षी त्यांनी तसं मिळवलेलं दिसते आपल्याला. की आधी त्यांनी फक्त साफसफाई याच्यात काम केलं, नंतर त्यांनी शिक्षण स्वतः घेतलं आणि त्यांच्या कामगिरीमुळे त्यांनी डायरेक्ट कॉमनवेल्थ ऑफ लर्निंगच्या त्या डायरेक्ट ॲम्बॅसिडर बनल्या. आणि 98 गुण घेतले त्यांनी 100पैकी. आपल्याला दिसेल त्या चाचणीचा तेव्हाचा फोटोही केरळमध्ये जेव्हा झालं होतं तेव्हा न्यूजपेपर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस सारख्या आणि आपल्या लोकल जे आहेत महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता यांनीही तो फोटो कव्हर केला होता. त्यानंतर आपल्याला दिसेल कात्यायनी अम्मा ज्या आहेत त्यांना 2019चा जो काही नारी शक्ती केंद्र सरकारचा पुरस्कार आहे तो पण त्यांना इथे आपल्याला दिसते प्रदान करण्यात आला होता राष्ट्रपतींच्या हस्ते. कार्तियावी अम्माच्या या कल्पित कथेसमान वाटणाऱ्या प्रवासाचा द बेअरफूट इम्प्रेस म्हणजे राणी सम्राज्ञी, की बेअरफूट म्हणजे काय, अनवाणी चालणारी सम्राज्ञी असा नावाचा जो इंग्रजी चित्रपट आहे द बेअरफूट इम्प्रेस, हा माहितीपट मे 2021 रोजी प्रदर्शित झाला. याच नावाचे लहान मुलांसाठी एक चित्रमय पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. असं त्यांचं एक कात्यायनी अम्माचं महत्त्वाचं कार्य आहे, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचं व्यक्तिमत्व दिसेल आपल्याला वाणी जयराम, ज्या प्रख्यात गायिका होत्या. त्यांनी हिंदी, मराठीसह 19 भाषा म्हणजे बघा 1-2 नाही तर 19 भाषांमध्ये 10,000हून अधिक गाण्यांनी आपल्या स्वरांनी सजणाऱ्या यांचं 77व्या वर्षी निधन झालं. म्हणजे एक महान गायिका होत्या त्या. त्यांनी हिंदी, तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, ओडिया, तुलू, मराठीसह अशा 19 भाषात 10,000हून अधिक गाणी गायली. नुकताच त्यांना 2023चा पद्मभूषण हा पुरस्कार पण जाहीर झाला होता. म्हणजे 2023मध्ये त्यांना पुरस्कार दिला, त्यामुळे त्या 23पासून चर्चेत होत्याच आणि आता निधन झाल्यामुळे आपल्याला जास्त त्यांना व्यवस्थित अभ्यास करून त्यावर जर प्रश्न आला तर सोडवता आला पाहिजे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून त्यांना 3दा राष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेला आहे, कारण हा खूप महत्त्वाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा पुरस्कार असतो, तोही त्यांना मिळालेला दिसेल. बाळकृष्ण विठ्ठलदास जोशी यांच्यावर प्रश्नही कंबाईनला येऊन गेलेला आहे. तर हे प्रख्यात भारतीय वास्तू विशारद तज्ज्ञ आहेत. त्यांचं वयाच्या 95व्या वर्षी गुजरातमध्ये निधन झालं. जन्म त्यांचा पुण्यातला आहे 27चा. त्यांना 2020मध्ये पद्मभूषण, द पिझ्झर आर्किटेक्ट पुरस्कार 2018मध्ये आणि पद्मश्री 76 असे अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांना पद्मभूषण 2020मध्ये मिळाला, त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न पण एक येऊन गेलेला आहे. त्यांनी जर बघितलं महत्त्वाचे त्यांच्या बिल्डिंग्स तर IIM बँगलोरची असेल, NIFT जी दिल्लीची आहे ती इन्स्टिट्यूट, अहमदाबादमधील CEPT इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीची असेल, अशा वेगवेगळ्या देशातल्या प्रतिष्ठित संरचनाचं डिझाईन पण करण्याचं श्रेय बाळकृष्ण विठ्ठलदास जोशी यांच्याकडे जाते. त्यानंतर एक महत्त्वाचं आपल्याला दिसेल नाव डॉक्टर विश्वास मेहेंदळे. हे ज्येष्ठ अभिनेते पण होते, लेखक पण होते, दूरदर्शनवरचे पहिले वृत्तनिवेदक होते. म्हणजे आपल्याला हे पण नाव माहीत असलं पाहिजे, दूरदर्शनवरील पहिले वृत्तनिवेदक म्हणजे वार्ता सांगणारे, अँकर जे म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, अशी कारकीर्द असणारे त्यांचं आत्ता 84 वर्षी निधन झालं आहे.
मुंबई दर्शनचे दूरदर्शनचे जे आपले ते पहिले वृत्तनिवेदक होते असं लक्षात ठेवायचं. इथं स्पेसिफिक मुंबई हा शब्द महत्त्वाचा आहे. मला भेटलेली माणसे हा त्यांचा एक पात्री कार्यक्रम पण भरपूर लोकप्रिय झाला होता. त्यानंतर त्यांचे आपले पंतप्रधान, मला भेटलेली माणसे, नरम गरम अशा विविध कथासंग्रह आहेत. अशा जवळपास 18 पुस्तकांचं लेखनही केलं. म्हणजे लेखक आणि वृत्तनिवेदक हे दोन त्यांच्या खऱ्या आयडेंटिटी होत्या. सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये त्यांनी काम केलं आहे. म्हणजे वेधशाळेमध्ये पण काम केलं त्यांनी. महाराष्ट्र शासनाचा जो सांस्कृतिक खाता आहे त्याच्या संचालकपदी त्यांनी कामगिरी केलेली आहे. तिथेही त्यांनी ते पद भूषवलेलं आहे. त्यांची भूमिका असलेली काही नाटके बघून घ्यावीत महत्त्वाची, ज्यामध्ये मगरूर, अग्निदिव्य, मृत्युंजय, लग्न, स्वरसम्राज्ञी, नांदा सौख्यवरे, एकच प्याला, शारदा, प्रेम तुझा रंग कसा, भावबंधन, खून पहावा करून, मृत्युंजय तर बघितलं, जर असं घडलं तर, एक तमाशा अच्छा खासा, सासूबाईंचं असंच असतं. अशी महत्त्वाची जी नाटकं आहेत त्यामध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केलेल्या आहेत असं आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत त्यामध्ये बघा आपले पंतप्रधान. आता आपले पंतप्रधानचं बघा इथे दिसेल तुम्हाला, पहिल्या पंतप्रधानापासून आत्ताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांचं सर्वांचं आपल्याला दिसेल इथे महत्त्वाची माहिती त्यामध्ये आहे. त्याबरोबर त्यांनी यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण इथपर्यंत जे काय आपले मुख्यमंत्री झाले आहेत महाराष्ट्राचे त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलेलं दिसते आपल्याला. त्यानंतर आपले वैज्ञानिक इंदिरा गांधी व लीला गांधी, केसरीकारांच्या 5 पिढ्या, मला भेटलेली माणसे, पंडितजी ते अटलजी, ओली सुकी, गांधी ते पटेल, मला माहिती असलेले शरद पवार, भटाचं पोर, तुझी माझी जोडी, नरम गरम अशी अनेक पुस्तके लिहिली आणि ती बरीच प्रसिद्ध पण झालेली आहे. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व माहीत असलं पाहिजे ज्यांचं आत्ताच निधन झालं आहे, डॉक्टर जफरुल्ला चौधरी. हे ॲक्च्युली भारताचे नाही तर हे कुठलचे आहेत, हे बांगलादेशमधील आहेत. ते गरीब लोकांचे डॉक्टर म्हणून तिथे ओळखले जायचे. का ओळखले जायचे? सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ते आणि संवहनी शल्यचिकित्सक यांचं जे निधन झालं ते ढाक्यामध्ये झालेलं आहे. आणि त्यांना बांगलादेशातील वंचितांना परवडणारा आणि दर्जेदार उपचार देण्यासाठी 1972मध्ये ज्ञानस्था केंद्राची स्थापना पण केली होती. बांगलादेश मुक्ती संग्रामाच्या वेळी त्रिपुरातील मेलाघरजवळ युद्धग्रस्त स्वातंत्र्य सैनिक आणि निर्वासितांवर उपचार करण्यासाठी एक मोठे फील्ड हॉस्पिटल स्थापन केलं होतं त्यांनी. 77मध्ये बांगलादेशमधील त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला जो फ्रीडम पुरस्कार या नावाने ओळखला जातो. 1995मध्ये त्यांना रामन मॅग्सेसे जे आपल्याला एशियातला नोबेल म्हणतो तो पण मिळाला त्यांना. 1992मध्ये त्यांनी राईट लाईव्हलीहूड पुरस्कार जो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक मोठा पुरस्कार आहे तो पण मिळालेला दिसतो आपल्याला. हेल्थ फॉर ऑल नाऊ पीपल्स हेल्थ मुवमेंट अशी पण त्यांनी सुरू केलेली होती. त्यांचं आत्ताच निधन झालं आहे. त्यामुळे मग गरीब लोकांचे डॉक्टर म्हणून कोणाला खालीलपैकी ओळखलं जाऊ शकते आणि ते 4 पर्याय देऊ शकतात. त्यामध्ये आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले तर तेही लक्षात ठेवायचे आपल्याला. मग बांगलादेशचा फ्रीडम असेल, रामन मॅग्सेसे असेल किंवा मग राईट लाईव्हलीहूड पुरस्कार असेल, हे 3 पुरस्कार तर मोठे आपल्याला यांच्याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं मराठीमधलं प्रसिद्ध अभिनेते म्हणून ओळख असलेले रवींद्र महाजनी, त्यांचं आत्ता 77व्या वर्षी निधन झालेलं आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्यांचा जन्म बेळगावचा आहे. त्यांचे वडील जे होते ते ज्येष्ठ पत्रकार होते हरा महाजनी. रवींद्र महाजनी यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते होते. प्रामुख्याने त्यांनी मराठीसोबतच हिंदी व गुजराती या चित्रपटांमध्ये पण अभिनय केला आहे. मधुसूदन कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकातून त्यांनी खऱ्या अर्थाने पहिला प्रवेश केला नाटक या क्षेत्रामध्ये. 1974 साली रवींद्र महाजनींचा झुंज या चित्रपटात मुख्य भूमिकेत संधी मिळाली आणि हा बराच त्या काळी पॉप्युलर चित्रपट समजला गेला झुंज. 1975 ते 90चा काळ त्यांनी गाजवला. त्यांनी सत्तेसाठी काही या चित्रपटाची स्वतः निर्मिती पण केली आणि दिग्दर्शन पण केलं होतं या चित्रपटासाठी. सत्तेसाठी काही हे नाव पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता महत्त्वाचे चित्रपट जर बघितले आपण, आराम हराम आहे, मुंबईचे फौजदार, लक्ष्मी, बेलभंडार, देवता हा पण बराच त्यांचा फेमस झालेला चित्रपट आहे. देऊळबंद हा इतक्यात आलेला चित्रपट आपल्याला दिसेल त्यांचा. लक्ष्मीची पावलं, काय राव तुम्ही, पानिपत हाही आत्ता रिसेंटली आलेला ज्यात मल्हारराव होळकर यांची त्यांनी भूमिका केलेली आहे. अपराध मीच केला, गोंधळात गोंधळ, कॅरी ऑन मराठा अशी अनेक चित्रपटे त्यांनी आपल्याला केलेली दिसतात. त्यानंतर अगेन चित्रपटसृष्टीमधील एक महत्त्वाचा अभिनेत्री म्हणून सुलोचना लाटकर हे एक व्यक्तिमत्व आत्ताच काळाच्या पडद्याआड गेलेले दिसेल आपल्याला. वयाच्या 94 वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट इथे चरित्र अभिनेत्री असं घरंदाज आई म्हणून बरंच कामं केलेले चित्रपट फेमस आहे त्यांचे. यांचं जर बघितलं तर 1944मध्ये सासूरवास या चित्रपटामधून त्यांनी प्रमुख भूमिका म्हणून सुरुवात केली.
250हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. त्यानंतर आपल्याला जर का त्यांच्या मराठी चित्रपटामध्ये बघायचं तर साधी माणसं असेल, बाळा, जोजोरे, दूध भात, मराठा तितुका मेळवावा त्यामध्ये त्यांनी जिजाबाईंची भूमिका केली होती. मोलकरीण, एकटी, वहिनीच्या बांगड्या, वऱ्हाडी आणि वाजंत्री, प्रपंच अशी मराठी चित्रपट. त्यासोबतच हिंदी चित्रपट जर बघितले आपण तर अब दिल्ली दूर नाही, बेला, आदमी, शेखरची आई, कटी पतंग, दीनानाथ यांची पत्नी, काला धंदा, गोरे लोग, जॉनी मेरा नाम, सोहन व मोहनची आई, दिल देके देखो जमुना, बंदिनी, शंकरची पत्नी अशी अनेक चित्रपटे केली. ही चित्रपटांची नावं लक्षात ठेवायची गरज नाही आहे, फक्त एक तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे की अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं त्यांनी. त्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार यावर एखाद्या वेळेस जर का आला तर येऊ शकतो, कारण त्यांना महाराष्ट्र भूषण हा जो महत्त्वाचा पुरस्कार आहे तो 2009 मध्ये दिला. राष्ट्रीय रौप्य पदक त्यांना अनेक वेळा 4 वेळा मिळाले. पद्मश्री 99चा मिळालेला आहे. विशेष अभिनेत्री पुरस्कारही मिळाले त्यांना. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हा एक महत्त्वाचा आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जो गोदावरी पुरस्कार आहे तो मिळाला आहे त्यांना. महाराष्ट्र टाइमचा महाराष्ट्र भूषण असेल किंवा फिल्मफेअरचा जीवनगौरव असेल 2004 मध्ये ते मिळाले. यामध्ये महत्त्वाचा कोणता आहे तर महाराष्ट्र भूषण लक्षात ठेवा एक, आणि त्यानंतर व्ही शांताराम आणि फिल्मफेअर असे 2-3 आपल्याला काही पुरस्कार त्यांना मिळालेले माहीत असले पाहिजे. आणि त्यांचं कार्य कोणत्या क्षेत्रामधलं हे जरी आपल्याला माहीत असेल तर आपलं बरेच ऑप्शन जे ते एलिमिनेट होताना दिसतात आपल्याला. त्यानंतर गीतांजली अय्यर, दूरदर्शन वरील भारतातील पहिला इंग्रजी हा शब्द महत्त्वाचा आहे. दूरदर्शन आणि पहिले आहेत इंग्रजी महिला वृत्त सादरकर्त्यापैकी एक ह्या गीतांजली अय्यर जे आहे त्यांचं 76व्या वर्षी निधन झालेलं आहे. त्यांनी 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनमध्ये काम केलं. 1971 मध्ये त्यांनी दूरदर्शनवर रुजू झालं त्यापासून 4 वेळा त्यांना सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला. म्हणजे 4 वेळा सर्वोत्कृष्ट अँकर पुरस्कार. 30 वर्ष कार्य आहे त्यांचं दूरदर्शनवर. आणि इंग्लिश न्यूज अँकर जे म्हणतो आपण ते म्हणून काम केलं त्यांनी. 89 मध्ये त्यांना उत्कृष्ट महिलांच्या सन्मानार्थ दिला जाणारा इंदिरा गांधी प्रियदर्शनी पुरस्कार मिळाला. वृत्त उद्योगातील दीर्घ कारकिर्दीनंतर त्यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन, सरकारी संबंध आणि विपणन क्षेत्रात प्रवेश केला. त्या भारतातील वर्ल्ड वाईल्ड फंड जो आहे त्यांच्या प्रमुख देणगीदार म्हणून होत्या. श्रीधर क्षीरसागर यांच्या खानदान या टीव्ही मालिकेतही त्यांनी काम केलेलं आहे. तर म्हणजे त्यांचं टीव्ही सिरियलमध्ये पण आपल्याला महत्त्वाचं काम दिसते. त्यानंतर एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे बिंदेश्वर पाठक. आपण बऱ्याच ठिकाणी दिसतो सुलभ इंटरनॅशनल म्हणजे सुलभ शौचालय जे दिसते आपल्याला त्याचे जे काही संस्थापक आहेत ते म्हणजे बिंदेश्वर पाठक आहे. तर त्यांचं आत्ताच निधन झालेलं आहे. सार्वजनिक शौचालय बांधण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी सुलभ इंटरनॅशनल या सामाजिक सेवा संस्थेची स्थापना केली जी मानवी हक्क, पर्यावरण, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करताना दिसतात आपल्याला. बिंदेश्वर पाठक यांनी सुलभ शौचालयाची संकल्पना मांडली. ती बिहार राज्यातील पाटण्यातील गांधी मैदानावर 1972 मध्ये अंमलात आली. म्हणजे 1972 पासून जे सुलभ शौचालय म्हणतो आपण ती संकल्पना सत्यात आणली त्यांनी. आणि आता ते प्रत्येक राज्य आणि प्रत्येक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपल्याला त्यांचे सुलभ शौचालय दिसतात. ते म्हणजे बिंदेश्वर पाठक आहे. आता त्यानंतर एक मोठं नाव म्हणजे दिसतील आपल्याला बाबा महाराज सातारकर. त्यांचंही आत्ताच निधन झालेलं आहे. त्यावरही एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, त्यामुळे यांची चांगली आपण डिटेलमध्ये माहिती घेऊयात. प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून जे ओळख आहे हबप बाबा महाराज सातारकर यांचं ॲक्च्युली मूळ नाव जे आहे ते दिसेल आपल्याला इथे निळकंठ ज्ञानेश्वर गोरे या नावाने ते म्हणजे हे त्यांचं ओरिजिनल नाव, परंतु जे काही त्यांचं नाव सर्वांना परिचित आहे ते बाबा महाराज सातारकर जे कीर्तनकार म्हणून आपल्याला माहीत आहे. त्यांचं आत्ताच निधन झालेलं आहे नवी मुंबई इथे. आता त्यांचं जे काही जन्म जो आहे तो दिसेल आपल्याला सातारामध्ये झालेला आहे. साताराचं जे नामवंत गोरे सातारकर घराणं आहे. पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना बाबा महाराज सातारकर हे नाव देण्यात आलेलं आहे आणि तेच आयुष्यभर त्यांच्यासोबत राहिलं. बाबा महाराज सातारकर यांनी वकिलीचं शिक्षण पण घेतलेलं आहे, म्हणजे स्वतः एक वकील पण होते. त्यासोबतच ते शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलंच होतं त्यांनी. 11व्या वर्षापासून त्यांनी पुरोहित बुवा आग्रा घराण्याचे जे लताफत हुसेन खां साहेब आहेत यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतलेले होते. पुढे चालून आपल्याला दिसेल त्यांचा आता 1950 ते 54 या काळात त्यांनी लाकूड सामानाचा पण म्हणजे फर्निचरचा पण व्यवसाय केला आणि नंतर डायरेक्टच मग ते परमार्थाला वाहून घेऊन त्यांनी आपला हा व्यवसाय बंद केला. आणि त्यांनी मग त्यांचे जे काही वडील आहेत 1962 साली जे आप्पा महाराज सातारकर यांचं निधन झालं आणि त्यांची मग कीर्तन प्रवचन ही परंपरा बाबा महाराज सातारकर यांनी पुढे चालू ठेवली.
म्हणजे आपल्याला दिसेल की वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार फड जे आहेत त्यामध्ये सातारकर घराण्याच्या फडाचं नाव मानाने घेतले जात असते, कारण गेल्या 4 पिढ्यांपासून सातारकरांच्या घरामध्ये प्रवचन आणि कीर्तनाची परंपरा होती. म्हणजे यांची जवळपास 5वी पिढी होती. आता यांच्यानंतर त्यांच्या ज्या काही कन्या आहेत हबप भगवती महाराज, ही परंपरा आता त्या पुढे चालवत आहेत. असं आपल्याला दिसेल की बाबा महाराज सातारकर जे आहे यांच्या घराण्याचं बरंच कीर्तन या क्षेत्रामध्ये कामगिरी केलेली दिसते आपल्याला. डिसेंबर 1983 पासून दरवर्षीच्या संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. 83 साली त्यांनी जनसेवेसाठी श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञानप्रसार संस्थेची स्थापना केली, जिथे विनामूल्य वैद्यकीय सेवा औषधे पुरवण्यात येतील. तसेच 1990 साली त्यांनी श्री बाबा महाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान यांची पण स्थापना केली. त्यांना मिळाले सन्मान आणि पुरस्कार बघूयात. त्यांना महाराष्ट्र राज्याचा जो ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार आहे तो महत्त्वाचा पुरस्कार मिळाला 2020-21 मध्ये. सातारा भूषण पुरस्कार मिळाला त्यांना. पुणे विद्यापीठाचा नामदेव अध्यासनतर्फे जो पुरस्कार मिळतो तोही मिळाला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार, कारण या व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये त्यांनी बरंच काम केलं, त्यासाठी एक संस्था पण त्यांनी उघडलेली आहे. 3री जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली झाली, तिथेही त्यांना मानाचं पद मिळालं होतं. त्यानंतर एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व दिसेल आपल्याला, इतिहासकार आणि लेखक BN गोस्वामी. तर आता यांचं निधन झालं आता चंदीगडमध्ये. हे पहाडी चित्रकला आणि भारतीय लघुचित्रांवरील शिष्यवृत्तीसाठी प्रसिद्ध आहेत. तर आता BN गोस्वामी असं जर नाव आलेलं आहे किंवा जोड्या लावांमध्ये आलेत कोणतं क्षेत्र आहे, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे इतिहासकार, त्यातही कला इतिहासकार आणि लेखक आहेत. त्यांना 2008 मध्ये पद्मभूषण, त्याआधी 98 मध्ये पद्मश्री पण मिळाला होता. त्यानंतर एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आत्ताच निधन झालेलं दिसेल आपल्याला, मॅथ्यू पेरी, जे बऱ्याच जणांनी जर का फ्रेंड्स ही सिरियल बघितली असेल इंग्लिश, तर त्यामध्ये एक महत्त्वाचं एक कॅरेक्टर होतं ज्याचं नाव होतं चँडलर बिंग. तर चँडलर बिंगची भूमिका करणारं एक कॉमेडी कॅरेक्टर आपण म्हणू शकतो, लोकप्रिय कॅरेक्टर होतं फ्रेंड्स यामध्ये. त्यांचे आत्ताच निधन झालं आहे. त्यानंतर त्यांनी फुल रश इन, ऑलमोस्ट हिरोज, 3 to टँगो, द होल नाईट, याईज, त्यानंतर 17 अगेन अशा वेगवेगळ्या चित्रपटामध्ये उल्लेखनीय भूमिका केली. परंतु त्यांची जे फेमस पर्सनॅलिटी आहे ती फ्रेंड्स या TV सिरियलमुळेच सर्वांना माहीत आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर राम ताकवले. यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आपल्याला माहीत आहे की वेगवेगळ्या संस्थांचे कुलगुरू, विद्यापीठांचे कुलगुरू अशी आहे. तर ते बघून घेऊयात आपण. त्यांनी 1978 ते 84, त्याबरोबरच दुसरी जी टर्म आहे 88 ते 89, या काळामध्ये ते आपलं जे काही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे त्याचे कुलगुरू म्हणून कामकाज बघितलेलं आहे. तेव्हा ते देशातील सर्वात तरुण कुलगुरू होते, जेव्हा ते 78 ते 84 या कालावधीमध्ये जेव्हा ते कुलगुरू झाले होते पुणे विद्यापीठाचे. तेव्हा त्यांच्या प्रयत्नामधूनच 1989 मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये YCMOU असं म्हणतो ना, ओपन युनिव्हर्सिटी, तर त्यांची स्थापना यांच्या प्रयत्नामधून झालेली आहे. त्यानंतर तेच स्थापना झाल्यानंतर त्या मुक्त विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून पण त्यांची नियुक्ती करण्यात आली होती या YCMU मध्ये. त्यानंतर 96 ते 98 या 2 वर्षात त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ जे आहे केंद्र शासनाचं, तिथे पण त्यांनी कुलगुरूपद भूषवलं होतं. त्यानंतर त्यांच्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ जे MKCL आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली त्याची निर्मिती पण झालेली आहे. त्यांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अभिस्वीकृती परिषद जी NAAC म्हणतो आपण, नॅशनल ॲक्रेडिटेशन काउन्सिल, तर तिथे 2003 ते 2006 दरम्यान कार्यकारी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. म्हणजे त्यांनी मोठमोठ्या संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील अध्यक्षपद म्हणजे भूषवलेले जे आहे महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर राम ताकोले यांचं नाव घेण्यात येते. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ अशी त्यांची ओळख आहे. त्यानंतर अगेन डॉक्टर प्रभा अत्रे, जे आपल्याला माहिती आहे शास्त्रीय संगीतातील एक ज्येष्ठ नाव आहे ते, आणि त्यांचा जन्म जर बघितला आपण तर त्यांचा मृत्यू आता पुण्यात आत्ताच झालेला आहे, तेव्हा त्यांचं 91 वर्षाच्या होत्या. त्यांचं शिक्षण जर बघितलं आपल्याला तर दिसेल त्यांनी लॉमध्ये ILS कॉलेजमधून कायद्याची पदवी पण घेतलेली होती. त्यानंतर त्यांनी संगीतामध्ये डॉक्टरेट मिळवलं. काही वर्ष त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये पण काम केलेलं आहे. नंतर त्यांनी मुंबईतील SNDT महिला विद्यापीठात एक प्राध्यापिका म्हणून काम केलं. नंतर संगीत विभागाच्या त्या प्रमुख झाल्या. त्यांनी शास्त्रीय संगीतामध्ये जे धडे घेतले त्यांचे गुरु विजय करंदीकर असतील, सुरेशबाबू माने असतील, हिराबाई बडोदेकर यांच्याकडून त्यांनी शिक्षण घेतलं शास्त्रीय संगीताचं. त्यांचे जे वेगवेगळे घराणे असतात संगीतामध्ये, तर किराणा घराणं जे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आहे
त्यामध्ये वेगवेगळ्या घराण्यांची परंपरा असते, तर त्यामध्ये किराणा घराण्याचं ते प्रतिनिधित्व करतात. म्हणजे आता दोन प्रकारचं संगीत आहे आपल्याकडे शास्त्रीय, एक कर्नाटक आणि एक हिंदुस्थानी. तर हिंदुस्थानी संगीत जे आहे त्यामध्ये वेगवेगळे घराणे असतात आणि त्या घराण्याची ते गुरु शिष्य परंपरा पाळतात. तर या किराणा घराण्याचं प्रतिनिधित्व ह्या डॉक्टर प्रभा अत्रे करायच्या. त्यानंतर आता आपल्याला दिसेल की त्यांच्या गायकीवर एवढं प्रभुत्व होतं की त्यांनी खयाल गायकी, ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन, भावसंगीत अशा वेगवेगळ्या प्रकारची गायकीवर प्रभुत्व मिळवलं होतं. त्यांनी काही नवीन रागांची पण निर्मिती केली होती, जे संगीत क्षेत्रामध्ये एखादा राग निर्माण करणं म्हणजे खूप मोठी कामगिरी समजली जाते. त्यामध्ये अपूर्व कल्याण, मधुर कंस, पट्टदीप, मल्हार, तिलंग, भैरव, भीमकली, रवी भैरव अशा नवीन रागांची त्यांनी रचना केलेली आहे. तरुण वयात त्यांनी संगीत शारदा, संगीत विद्याहरण, संगीत संशय कल्लोळ, संगीत मृच्छकटिका, बीरज बहु, लिलाव यासारख्या संगीत नाटकामध्ये प्रमुख स्त्री म्हणून भूमिका केली. म्हणजे नाटकामध्ये पण त्यांनी भूमिका केलेली आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी संगीतावरील अनेक पुस्तके लिहिली, ती अनेक प्रसिद्ध केली. एकाच वेळी संगीतावरील 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा त्यांनी जागतिक विक्रम पण केलेला आहे. एकाच वेळी 11 पुस्तके. डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशनची स्थापना केली त्यांनी. शास्त्रीय संगीताच्या अध्यापनासाठी त्यांनी स्वरमयी गुरुकुल या संस्थेची पण स्थापना केलेली दिसते आपल्याला. त्या नावाचं त्यांचं पुस्तक पण आहे स्वरमयी. त्यानंतर त्यांना पुरस्कार आणि सन्मान जर बघितले आपण तर 90चा पद्मश्री, 2002चा पद्मभूषण, मागच्या 2 वर्षापूर्वी त्यांना पद्मविभूषण आपल्याला मिळालेला दिसेल 2022चा. संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे, पुण्यभूषण मिळाला आणि पुण्यातील अटल संस्कृती पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे ते त्यांची कामगिरी बघून. त्यानंतर आपल्याला आर्थिक क्षेत्रामधील एक नाव दिसते जे भारताचे माजी RBIचे गव्हर्नर होते, एस व्यंकटरमण. तर यांचं आत्ताच निधन झालेलं आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होते, म्हणजे जे आपण IAS म्हणतो. तर 1990 ते 92 मध्ये त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, 18वे गव्हर्नर म्हणून काम केलं होतं, हे लक्षात ठेवा. कितीवे? 18वे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय अर्थ सचिव म्हणजे फायनान्स मिनिस्टरमध्ये सेक्रेटरी लेवलवर होते, कारण ते IAS म्हणून जॉईन झाले होते सर्व्हिसमध्ये. ते झाल्यानंतर ते RBIचे गव्हर्नर बनले होते आणि कितवे गव्हर्नर बनले? 18वे गव्हर्नर बनले, हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. त्यानंतर एक इंटरनॅशनल लेवलवरचं टेक्नॉलॉजी फील्डमधलं नाव आहे गॉर्डन मूर. हे इंटेल कंपनीचे संस्थापक होते. आता इंटेल तुम्हाला नाव जर का तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती आहे काय आहे ते. तर ते ॲक्च्युली संगणकाची जी प्रोसेसरची चिप असते ती बनवणारी कंपनी आहे. तर गॉर्डन मूर आणि रॉबर्ट नाईस असे 2 व्यक्ती आहेत. त्यांनी या संगणकाच्या प्रोसेसरची निर्मिती करणारी इंटेल कंपनीची त्याची स्थापना केली होती. 1965 मध्ये मूर यांनी फेअरचाइल्ड म्हणजेच सेमीकंडक्टर बनवणारी जी कंपनी होती त्याचंही एक स्थापना केलेली दिसते आपल्याला. परंतु त्यांची ओळख जी आहे ती इंटेल कंपनीची स्थापना करणारे एक मोठं नाव म्हणून ओळख आहे. त्यानंतर प्रसिद्ध शायर आणि कवी मुन्नावर राणा यांचं निधन झालेलं आहे लखनौमध्ये. ते 71 वर्षाचे होते. त्यांची ओळख जी होती ती उर्दू साहित्य आणि कविता, विशेषतः त्यांच्या ज्या गझल होत्या त्यामधील त्यांच्या योगदानामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले होते. राणा यांनी फारसी आणि अरबी टाळताना हिंदी आणि अवधी ही त्यांनी भाषा जास्त शब्दांचा समावेश करत भारतीय प्रेक्षकांना आकर्षित केलं होतं. पारंपरिक गझल शैलीत त्यांनी आईचे गुण समोर आणणारी मा ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कविता केली होती. त्यामधले काही तुम्हाला दोहे किंवा जे काही आपण म्हणतो कडवा आहे तो दिसतील. त्यामध्ये एक फेमस त्यांची जी कविता आहे मा. कधी जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही यूट्यूबवरती ऐकू शकता मा ही कविता. तर त्यामधील एक कडवा आहे बघा, इस तरह मेरे गुनाह को वो धो देती है, माँ बहुत गुस्से में होती है तो रो देती है. तर अशी त्यांची खूप एक लोकप्रिय झालेली आईवर कविता आहे मा नावाने, तर ती तुम्ही ऐकू शकता. त्यांना वेगवेगळे पुरस्कार पण मिळाले आहे. त्यामध्ये अमीर खुसरो पुरस्कार, मीर पुरस्कार, गालिब पुरस्कार, डॉक्टर झाकीर हुसेन पुरस्कार, सरस्वती समाज पुरस्कार. त्यानंतर शहादाबा या कवितेसाठी त्यांना मिळाला साहित्य अकादमी पुरस्कार 2014चा. या अशा अनेक पुरस्कारांसाठी त्यांची ओळख आहे. परंतु त्यांनी 2015 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार परत केला होता. देशात असहिष्णुता वाढली आणि त्याचा निषेध करण्यासाठी, आणि त्यांनी सांगितलं की यानंतर कोणताही गव्हर्नमेंटचा पुरस्कार स्वीकारणार नाही. त्यामुळे हे बरेच चर्चेत होते मुन्नावर राणा. त्यामुळे थोडंसं आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असणे गरजेचं आहे. त्यानंतर डॉक्टर व्ही मोहिनीगिरी ह्या महिला हक्कांसाठी प्रसिद्ध वकील आहेत. त्यांची कामगिरी जर बघितली आपण तर 1971च्या भारत पाक युद्धानंतर त्यांनी वॉर विडोज असोसिएशन
अशी 72 मध्ये स्थापना केली. 71 मध्ये जे काही सैनिक वारले असतील त्यांच्यामुळे ज्या काही महिला ज्या त्या विडो झाल्या असतील त्यांच्यासाठी एक स्थापना केलेली आपल्याला दिसते त्यामध्ये त्यांनी. 89 मध्ये त्यांनी नवी दिल्ली येथे गिल्ड सर्व्हिसची स्थापना केली. ही महिला, वंचित बालके आणि युद्ध विधवा जे आहेत म्हणजे वॉर विडो म्हणजे विधवा यांच्यासाठी केलेली जी काही हे आहे त्यांच्यासाठी सक्षमीकरणासाठी एक अजून गिल्ड ऑफ सर्व्हिस अशी एक 89 मध्ये संस्था स्थापन केली होती. ह्या ज्या आहे डॉक्टर गिरी यांनी 95 ते 98 दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पण काम केले आहे. आणि आपण पूर्व परीक्षेसाठी राष्ट्रीय महिला आयोगाचे वेगवेगळे अध्यक्ष आहेत त्यांची लिस्टही वाचत असतो, ती लक्षात ठेवतो. तर त्यामध्ये मोहिनी गिरी हे नाव पण तुम्ही वाचलं असेल, त्याच ह्या डॉक्टर व्ही मोहिनी गिरी आहेत. त्यानंतर सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डच्या अध्यक्षपदी पण त्या नियुक्त झाल्या होत्या. महिला हक्कांच्या क्षेत्रात कामासाठी 2007 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार पण मिळालेला आहे. दक्षिण आशियातील एक विमेन्स इनिशिएटिव्ह फॉर पीस की शांततेसाठी काहीतरी एक पुढाकार घेणे असं त्याचं मिनिंग आहे. तर तो जो इनिशिएटिव्ह पीस अशी संस्था आहे त्यांच्या त्या ट्रस्टी विश्वस्त आहेत. न्यायमूर्ती सुनंदा भंडारे फाउंडेशन, फाउंडेशन फॉर अकॅडमिक एक्सलन्स ॲक्सेस अशा वेगवेगळ्या संस्थांच्या विश्वस्त आहेत. आणि अजून एक त्यांची ओळख म्हणजे माजी राष्ट्रपती जे आहे डॉक्टर व्ही व्ही गिरी यांच्या त्या सून होत्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या त्या वाईफ होत्या असं आपण माहिती असलं पाहिजे आपल्याला डॉक्टर व्ही मोहिनी गिरी यांच्याबद्दल. त्यानंतर एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर नित्यानंद यांची ओळख म्हणजे काय तर पहिल्या गर्भनिरोधक गोळी जी आहे सहेली त्याची निर्मिती करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म पंजाबमधला आहे 1925चा. त्यांनी 1943 मध्ये लाहोर येथील गव्हर्नमेंट कॉलेज युनिव्हर्सिटीमधून विज्ञान शाखेची पदवी, 45 मध्ये स्टीफन्समधून रसायनशास्त्राची त्यामध्ये पदव्युत्तर म्हणजे MSc केला. 1948 मध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जी आहे आपल्या मुंबईमध्ये त्यामध्ये PhD मिळवली. त्यानंतर दुसरी PhD त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून मिळाली. हे बॅकग्राऊंड थोडंसं माहीत असू द्या, यावर डायरेक्ट प्रश्न जरी नाही आला परंतु बॅक ऑफ द माइंड जर अशी माहिती असेल आपल्याला तर आपल्याला ऑप्शन एलिमिनेट करायला सोपं जाते. त्यानंतर हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये त्यांनी पोस्ट डॉक्टरल पण संशोधन मिळालं. 84 मध्ये ते लखनौ स्थित जी सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्याचे संचालक म्हणून त्यांची कामगिरी केली. ती 74 ते 84 असं जवळपास 10 वर्षे काम केलेलं आपल्याला दिसेल त्यांनी त्या संस्थेमध्ये सेंट्रल ड्रग रेजिस्टन्स इन्स्टिट्यूटमध्ये. आता तिथून पुढे त्यांची खरी कामगिरी कुठे सुरू होते तर सहेली या नावाने प्रसिद्ध असलेली पहिली गर्भनिरोधक गोळी या शोधामागे त्यांचा सिंहाचा वाटा. ही जगातील पहिली एकमेव, आता एकमेव हा शब्द लक्षात घ्या की एकमेव अशी गोळी आहे जी नॉन स्टिरॉइडल आहे, नॉन हार्मोनल आहे आणि आठवड्यातून एकदा तोंडावाटे घेणारी गर्भनिरोधक गोळी ही शोधामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आता ही गोळी ही सहेली जी आपल्याला टॅबलेट आहे ती शोधल्यानंतर 86 मध्ये या गोळीचं अनावरण तेव्हाचे पंतप्रधान जे होते राजीव गांधी यांनी केलं होतं. आणि 2016 मध्ये या सहेलीचा भारतीय राष्ट्रीय कुटुंब कार्यक्रम आहे त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आजही जगातील एकमेव नॉन स्टिरॉइडल नॉन हार्मोनल गर्भनिरोधक आहे. म्हणजे थोडं सेफ समजलं जाते कारण एखादी गोष्ट जर का स्टिरॉइड असतील त्यामध्ये तर त्याचे आपल्या शरीरावर जे आहे ते परिणाम थोडे घातक होऊ शकतात आणि हे नॉन स्टिरॉइडल आहे त्यामुळे ही जगातील एकमेव सहेली गोळी आहे. वर्ल्ड फर्स्ट अँड ओनली ओरल नॉन स्टिरॉइडल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल असं म्हणतात त्याला. आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार पण मिळाला होता त्यांच्या कामगिरीला हे करून. तर 91 मध्ये जर का आपण अजून पार्श्वभूमी बघितली तर 1951 मध्ये त्यांनी CDRची स्थापना झाल्यापासून ते त्या संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून रुजू होते. त्यांनी 100 PhD विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, 400हून अधिक शोधनिबंध म्हणजे रिसर्च पेपर लिहिले, 130हून अधिक त्यांनी पेटंट पण लिहिलेले म्हणजे प्राप्त झाले त्यांनी. म्हणजे एखादा रिसर्च केल्यानंतर तुम्हाला त्यांची मालकी मिळणे म्हणजे पेटंट मिळणे. तर असे 130हून अधिक त्यांना पेटंट मिळालेले आहेत. 2005 मध्ये इंडियन फार्माकोपिया कमिशनने त्यांची वैज्ञानिक समितीच्या अध्यक्षते म्हणून नियुक्ती केली. पुरस्कार आणि सन्मानमध्ये 2012 त्यांना पद्मश्री मिळालेला दिसतो आपल्याला. इथं फोटो यावर त्यांचा पद्मश्री स्वीकारताना. त्यानंतर एक बऱ्याचदा आपण ज्यांच्या गझल ऐकतो तसे प्रख्यात गझलकार पंकज उधास यांचंही निधन झालेलं आहे. वयाच्या 72व्या वर्षी झालेलं आहे. आणि कशाने झालेला आहे त्यांचा तर त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता, पॅनक्रियाटिक कॅन्सर. कंबाईन मेन्सला 2 वर्षापूर्वी प्रश्न आला होता की तेव्हा निधन झालेलं होतं बप्पी लहरी यांचं. कोणत्या आजारामुळे त्यांचं निधन झालेलं आहे असा प्रश्न होता आणि त्याचं उत्तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. जो दम्याचा श्वास घेण्याचा अडथळा आहे तो असा आजार त्याचं उत्तर होतं. तर त्यामुळे आपल्याला कधी कधी असे आजारही महत्त्वाचे असतात की कोणत्या आजारामुळे आणि त्यांचं निधन झालेलं आहे.
जन्म जर बघितला त्यांचा तर गुजरातमधील जेतपूरमधील नवगड गावी इथे झालेला आहे. पंकज उधास यांनी त्यांच्या संगीत विश्वातील करिअरची सुरुवात जी आहे ती 6व्या वर्षीच केली होती, कारण त्यांच्या घरातच त्यांना गायनाचे संस्कार मिळाले होते. त्यांचे दोन्ही मोठे भाऊ जे आहेत मनहर उदास आणि निर्मल उदास हे देखील गझल गायक आहेत. 1980 मध्ये त्यांनी प्रदर्शित झालेल्या आहट या नावाच्या अल्बमच्या माध्यमातून पंकज उधास यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. मग प्रश्न कुठे कुठे येणार, तर पहिला अल्बम कोणता होता, तर आहट हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी जर बघितलं आपण तर जे आपण सिल्वर स्क्रीन म्हणतो म्हणजे चित्रपट सिनेमा, इथे नाम नावाचा सिनेमा आहे, संजय दत्त त्यामध्ये हिरो आहे. तर यामधलं एक फेमस गझल आहे बघा, चिठ्ठी आई आहे चिठ्ठी आई आहे. तर त्या गझलपासून त्यांनी जे काही सिनेमा म्हणतो आपण चित्रपटात प्रथम गायन सुरू केलं गझलचं. त्यानंतर त्यांच्या प्रसिद्ध गझल आपल्याला बऱ्यापैकी ज्या माहीत असतात अल्बम्स, त्यामध्ये आहट, मुकरार, तरन्नम, महफिल, रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये त्यांनी घेतलेला लाईव्ह शो, नायाब, आफरीन, आशियाना आणि नशा, ही काही महत्त्वाची त्यांची अल्बम्स आहेत. प्रसिद्ध गाणी तर बऱ्यापैकी तुम्ही ऐकलेली असतील, त्यामध्ये जिये तो जिये कैसे बिना आपके, चिट्ठी आई है, चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, ना कजरे की धार, ना त्यानंतर आज फिर तुम पे प्यारा, असे अनेक त्यांचे, आणि त्यानंतर और आहिस्ता, अशी फेमस त्यांची गझल आहेत. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये पद्मश्री पण पुरस्कार देण्यात आला आहे. असे पंकज उधास यांची ओळख आपल्याला माहीत असली पाहिजे. त्यानंतर एक वकील क्षेत्रामधलं आणि कायदेतज्ञ म्हणलं जाणारं एक महत्त्वाचं नाव होतं फली एस नरिमन. हे पण एक एवढं महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे की यावरही प्रश्न येऊ शकतो, इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे कायदा या क्षेत्रामधलं. म्हणजे सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वाचं जर का मोठा कायदे पंडित आणि एखादा वकील असेल तर त्यामध्ये 2-4 नाव जर घ्यायचे, त्यामध्ये एक नाव घ्यावं लागतं आपल्याला, फली एस नरिमन. जसं आपल्याला माहीत असते की महेश जेठमलानी यांचे किंवा जेठमलानी जे आहेत कायदेतज्ञ, तसेच जे मोठे व्यक्तिमत्व आत्तापर्यंत झालेले आहेत सुप्रीम कोर्टच्या हिस्ट्रीमध्ये वकील म्हणून, त्यामध्ये एक यांचं नाव आहे. त्यांची वेगवेगळी फेमस पुस्तके पण आहेत. त्यांनी वेगवेगळे जे काही केसेस झाले आहेत मोठे, त्यामध्ये पण स्वतः वकील म्हणून काम केलं आहे, किंवा मग दुसऱ्या केसेस सुरू आहेत तर त्याबद्दल त्यांची ऑब्झर्वेशन पण खूप महत्त्वाची आहे. प्रख्यात कायदेतज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील यांचे आत्ताच फेब्रुवारी 24 मध्ये निधन झाले. ते 95 वर्षाचे होते. त्यांचा जन्म जर बघितला तर रंगून म्हणजे कुठं आलं हे आलं म्यानमारमध्ये आत्ताच्या, तर तिथे जन्म झाला त्यांचा पारशी कुटुंबात. त्यानंतर मुंबईचे सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी पदवी संपादन केली. मुंबईतील सरकारी विधी महाविद्यालयात त्यांनी विधी शाखेची पदवी मिळवली आणि सुवर्ण म्हणजे गोल्ड मेडल मिळालं त्यांना तिथे. त्यामुळे म्हणजे आपण म्हणू त्यांच्या पदवीच्या टाईमपासूनच त्यांचं एक उत्कृष्ट अभ्यास राहिलेला आहे. 1950 पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. नंतर 61 मध्ये त्यांनी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. आपल्याला माहिती आहे की हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये वरिष्ठ वकील हे एक डेझिग्नेशन मिळते, जो सिनियर ॲडव्होकेट असते त्यांना, ते त्यांचं तसं रजिस्ट्रेशन पण होते. नंतर 71 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून त्यांना रेकग्निशन मिळालं, ते तिथे रुजू झाले. त्यानंतर द स्टेट ऑफ नेशन असं पुस्तक दिसेल तुम्हाला इथे त्यांचं. पुढे चालून त्यांना दिसेल की गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये 72 ते 75 मध्ये त्यांनी सॉलिसिटर जनरलपदी, त्यातही अतिरिक्त सॉलिसिटर जनरलपदी त्यांची नियुक्ती झाली होती. परंतु पुढे इंदिरा गांधी यांनी जी आणीबाणी लागू केली त्याचा निषेध म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि आपली खाजगी वकिली पुन्हा सुरू केली. मग 91 ते 2010 पर्यंत ते बार असोसिएशनचे अध्यक्ष होते. म्हणजे जे सर्व महत्त्वाची त्यांची एक असोसिएशन असते वकिलांची, तिथे जवळपास त्यांनी 19 ते 20 वर्ष कामगिरी केलेली दिसतील आपल्याला अध्यक्ष म्हणून. त्यानंतर एक भोपाळ वायू गॅस दुर्घटना जी आपल्याला माहीत आहे 1984 मध्ये झाली होती, त्यामध्ये जी काही दोषी कंपनी मानली जाते युनियन कार्बाईड, त्या कंपनीचे वकील म्हणून पण त्यांनी काम बघितलं होतं. परंतु पीडितांची भयानक अवस्था पाहिल्यानंतर त्यांचे उद्गार फेमस आहेत. आयुष्यात केलेली सर्वात मोठी चूक अशी त्यांनी प्रांजळ कबुली पण दिली होती. पण या खटल्यात न्यायालयाबाहेर जी तडजोड केली होती त्यामध्ये त्यांनी $47 कोटी जी काय भरपाई ती मिळवून देण्यातही त्यांनी एक भूमिका बजावली होती. परंतु त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती की आपली एक चूक झाली होती की ती केस घेऊन आपण एका कंपनीच्या वकील बनलो होतो त्या, की जे दोषी होती त्या भोपाळ दुर्घटनेमध्ये. त्यानंतर 1999 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य पण बनले. जे राष्ट्रपती 12 जणांना राज्यसभेवर नॉमिनेट करतात ना, त्यामध्ये नामनिर्देशन करण्यामध्ये त्यांची एक 99 मध्ये 6 वर्षांसाठी राज्यसभा सदस्य म्हणून
अपॉइंटमेंट झाली होती. पुरस्कारमध्ये त्यांना पद्मभूषण मिळाला 91 मध्ये, पद्मविभूषण मिळाला 2007 मध्ये, लाल बहादूर शास्त्री 18 मध्ये आणि ग्रुबर प्राइज फॉर जस्टिस इंटरनॅशनल लेवलचा तो 2002 मध्ये. त्यांचं आत्मचरित्र फेमस आहे बिफोर मेमरी फेड्स. तर हे त्यांचं एक आत्मचरित्र पण आपल्याला लक्षात ठेवा. जर का पुस्तकांवरही प्रश्न आलेले आहेत की चर्चेतील पुस्तके आणि कोण त्यांचे लेखक होते, कोणाचं आत्मचरित्र आहे, तर असं नाव लक्षात राहू द्या. बिफोर मेमरी फेड्स हे कोणाचं आहे, तर फली एस नरिमन यांचं आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर एक आंतरराष्ट्रीय लेवलवरचं महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे हेनरी किसिंजर. हे एक शेवटचं व्यक्तिमत्व बघूयात आपण आणि मग आपण ज्या निधन वार्ता आहेत त्या आपण संपल्यात असं म्हणू शकतो. तर हेनरी किसिंजर हे माजी परराष्ट्र मंत्री होते तिथलचे. त्यांना नोबेल पुरस्कार पण मिळाला होता आणि त्यांचं 100व्या वर्षी निधन झालं आहे. आता त्यांच्या कामगिरीमध्ये व्हिएतनाम युद्ध जे आहे, जिथे अमेरिकेने माघार घेतली होती, असं म्हणतात की अमेरिकेची आत्तापर्यंत सर्वात मोठी माघार जी झालेली आहे ती व्हिएतनाम युद्धात झालेली आहे. तर तिथे माघार घेण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते त्यामध्ये हे होते परराष्ट्रमंत्री. तर त्यांच्या त्या कामगिरीमुळे 1973 मध्ये त्यांना शांततेचा नोबेल मिळाला होता. तर तो संयुक्तरित्या मिळाला होता. तर तेही बघूयात कोणासोबत मिळाला होता. परंतु लक्षात ठेवा की कशासाठी मिळाला होता त्यांना, तर व्हिएतनाममधून माघार घेण्यासाठी, की तिथे युद्ध सुरू आहे, युद्धातून माघार घेणे म्हणजे शांतता प्रस्थापित करणे. त्यामुळे त्यांना शांततेचा नोबेल देण्यात आला होता. त्यांचा अल्पपरिचय बघूया थोडका. जन्म जर बघितला त्याचा जर्मनीमधील फुर्त या गावी त्यांचा एका ज्यू कुटुंबात झालेला होता. आणि बघा साल कोणता, 1923 आहे, कारण त्यानंतर हिटलर येतो आणि ज्यूवर अनेक अत्याचार करतो. बरोबर. त्यांचे मूळ नाव जे होतं ते हाइंड्रा आल्फ्रेड किसिंजर असं आहे. जर्मनीतील वाढता नाझीवाद, हिटलरमुळे जो नाझीवाद वाढला होता त्यामुळे 1938 मध्ये ते अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. हेनरी यांनी 1973 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळालं. मग बघा 38 मध्ये आले अमेरिकेत, 43 मध्ये मिळालं त्यांना नागरिकत्व. आणि मग दुसरं जागतिक महायुद्धामध्ये त्यांनी अमेरिकी लष्करात पण सेवा बजावली. म्हणजे अमेरिकन लष्करात त्यांनी त्यांच्या आर्मीमध्ये मिलिटरीमध्ये काम केलं. 1952 मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळून मास्टर्स केलं. 54 मध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली, PhD केली त्यांनी आणि 17 वर्षे त्यांनी तिथे म्हणजे एक प्रोफेसर म्हणून पण काम केलं. त्यानंतर पुढे चालून त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणजे विभागातील कारकीर्द म्हणून काम बघितलं. 67 मध्ये त्यांनी मग व्हिएतनाममध्ये परराष्ट्र खात्याचे मध्यस्थ म्हणून त्यांनी भूमिका बजावली. तेथील त्यांचे काम पाहून निक्सन तेव्हाचे जे राष्ट्रपती होते अमेरिकेचे, त्यांनी 1968 मध्ये त्यांचे राष्ट्रीय सल्लागार म्हणजे NSS, जसे आपल्याकडे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर असतात तसे तिकडचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत तसं काम म्हणून त्यांनी बघितलं, NSA म्हणून, NSA. ठीक आहे. तर 1969 ते 77 दरम्यान मग त्यांनी जे नंतर रिचर्ड निक्सन आणि त्यानंतर आलेले गेरॉल्ड फोर्ड हे जे राष्ट्रपती आहेत त्यांच्या काळात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सल्लागार म्हणून काम बघितलं. म्हणजे बघा परराष्ट्रमंत्री पण होते, म्हणजे तिकडे त्यांना फॉरेन सेक्रेटरी म्हणतात ॲक्च्युली, फॉरेन सेक्रेटरी आणि तिथलची NSA, हे दोन त्यांचे महत्त्वाची कामगिरी केलेले दोन आपण म्हणतो क्षेत्र आहेत. रिचर्ड निक्सन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी किसिंजर हे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख शिल्पकार मानले जातात. वॉटरगेट प्रकरणात निक्सन यांनी राजीनामा द्यावा लागल्यानंतर त्यांनी गेराल्ड फोर्ड यांच्याबरोबरही परराष्ट्रमंत्री म्हणून काम केले होते. तेव्हा एक वॉटरगेट नावाचं एक प्रकरण स्कॅम झाला होता म्हणतात आणि त्यामुळे मग ते तेव्हाचे राष्ट्रपती जे होते निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मग दुसरे जे राष्ट्रपती आले तिथे फोर्ड, त्यांच्यासोबतही त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून काम केलं. तर अशी त्यांची त्याच्यानंतर त्यांचं वर्ल्ड ऑर्डर नावाचे फेमस पुस्तक पण आहे. पुढे मग व्हिएतनाम युद्धात जी कामगिरी केली त्यांनी युद्ध थांबवण्यासाठी, त्यासाठी 1973 मध्ये उत्तर व्हिएतनामचे जे ले दुक थाओ नावाचे व्यक्ती होते, ले दुक थाओ आणि हेनरी किसिंजर यांना संयुक्तपणे शांततेचा नोबेल देण्यात आला. कधी देण्यात आला? 1973 मध्ये. चीनबरोबर औपचारिक संबंध प्रस्थापित केले त्यांनी, जे त्यांचे बंद पडलेले होते. रशियाबरोबर पण शस्त्र नियंत्रण करार केला. आत्ता जे काही सध्या युद्ध सुरू आहे अरब इस्रायल, त्याच्या समझोत्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले आहेत. अरब इस्रायल संघर्षादरम्यान किसिंजर यांनी वारंवार त्या देशांचे दौरे केले. किसिंजर यांनी शटल मिशन असं नाव दिलं की ज्यामध्ये त्यांचं युद्ध कसं मिटेल, त्यांची शांतता कशी होईल यासाठी प्रयत्न केले. परराष्ट्र धोरणाचे व्यक्तिगीकरण, जास्त दबाव टाकण्याची मत्सदेगिरी यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आता हेनरी किसिंजरचा भारताच्या याच्यामध्ये काय विचार होते ते थोडक्यात बघूयात आपण. हेनरी किसिंजरचे जर का बघितलं तर भारतासोबतचे संबंध अतिशय कटू होते आधी, नंतर ते काही प्रमाणात सुधारणा असे राहिलेले आहेत.
1971च्या बांगलादेश युद्धादरम्यान त्यांनी काय केलं, तर जे रिचर्ड निक्सन राष्ट्राध्यक्ष होते त्यानंतर हेनरी किसिंजर यांनी भारताविरोधी पाकिस्तानला भक्कम पाठिंबा दिला. म्हणजे 71च्या युद्धात आपल्याला दिसते की अमेरिकेची जी साईड होती ती पाकिस्तानच्या जास्त फायदेशीर होती, त्यांच्या साईडनं झुकलेली होती. त्यानंतर बांगलादेश युद्धामध्ये अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी पाठवलेल्या लढाऊ नौका असोत किंवा मग किसिंजर यांनी तत्कालीन आपल्या ज्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी यांच्याबद्दल काढलेले अपशब्द असो किंवा भारताविषयी काढलेले अपशब्द असो, त्यामुळे भारताचे खलनायक म्हणून त्यांच्याकडे पाहायला गेलं त्या वेळेमध्ये. या युद्धादरम्यान संपूर्ण शीतयुद्धाच्या काळात किसिंजर हे पाकिस्तानच्या बाजूने झुकलेले होते. पण काळाच्या ओघात काय झालं, त्यांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दलचं त्यांचं मत बदललं, भारताबद्दलचं पण त्यांचं मत बदललं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पहिल्या काळात भारत दौरा पण केला होता. त्यावेळी त्यांनी मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली होती. म्हणजे थोडेसे त्यांचे विचार बदललेले आपल्याला दिसतात. अशा प्रकारे हेनरी किसिंजर यांचं व्यक्तिमत्व होतं. अशा प्रकारे आपण जे काही महत्त्वाच्या निधन वार्ता आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत. यानंतर काही जे लेक्चर्स असतील त्यामध्ये आपण मग बाकीचे जे काही व्यक्ती राहिलेले आहेत, प्रसिद्ध व्यक्ती, त्यानंतर महत्त्वाचे पुरस्कार, काही जे काय आपण सायन्स टेक्नॉलॉजी म्हणतो, विज्ञान तंत्रज्ञान, याच्या रिलेटेड काही महत्त्वाच्या वार्ता असतील, पर्यावरणामधील वार्ता असतील, असे अनेक टॉपिक्स कव्हर करणार आहे. ते टॉपिकचे अपडेट्स कळण्यासाठी किंवा मग राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि बाकीच्या परीक्षांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. विद्यागुरु MPC ऑफिशियल असं नाव आहे. त्याची लिंक सबस्क्रिप्शन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली तुम्हाला दिसेल. तिथे जाऊन टिक केलं तर डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामला जाऊन सबस्क्राईब करू शकता. आणि ज्यांनी यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला, त्यांनी यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. म्हणजे जे काही आधीचे व्हिडिओज आहेत तेही तुम्हाला लगेच कळतील तिथे चालू घडामोडीचे. त्याबरोबरच जे काही PYQ ॲनालिसिसचे टाकलेले आहेत आपण, ते पण तुम्ही बघू शकता. त्याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पुढच्या पूर्व परीक्षेसाठी फायदा होईल. मग त्यामध्ये सायन्ससारख्या महत्त्वाच्या विषयाचे पण आपण PYQ ॲनालिसिस केलेला आहे. तर भेटूयात आपण आता पुढच्या चालू घडामोडीच्या लेक्चरमध्ये. आता इथेच थांबूयात. थँक्यू.